सायबर फ्रॉड झालाय, पुढे काय? आपल्या मनामध्ये लालच उत्पन्न करून जेव्हा आपल्याकडनं पैसे काढले जातात आणि तुम्ही पूर्ण होशो हवासाने करता, कोर्टाकडनं ते पैसे आपल्याला परत घेता येतात. इकडे इन्व्हेस्ट करा, तुम्हाला खूप पैसे मिळतील, किंवा ह्या ग्रुपमध्ये आम्ही एक टिप दिली होती म्हणून एवढे लोक प्रॉस्परस झाले. तो जो बेट आहे त्या बेटमध्ये फसता तुम्ही, मग त्या ग्रुपचे मेंबर बनता. हा जो ॲप असतो ना, हा ॲप पूर्णपणे खोटा असतो. हा त्यांनी बनवलेला ॲप असतो आणि त्या ॲपवरती तुम्हाला रोज तुमचे पैसे वाढताना दिसतात. तुमच्यावर पूर्ण रिसर्च करतात, AI मध्ये टाकतात, AI लाच विचारतात की असा कुठचा मेसेज ह्यांना टाकला की हे गळायला लागतील. फिशिंगचा जो स्पेलिंग आहे ते आहे PHISHING, FISHING नाही. इंस्टाग्रामवरती काही विकत घ्यायचं असेल तर त्या ब्रँडचा नाव घ्यायचं, गुगलवर टाईप करायचं, त्याच्या पुढे फ्रॉड लिहायचं. तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल, तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरी तुमच्यावर सायबर क्राईम होऊ शकतो. तुम्ही काय म्हणताय, मी काय म्हणतोय, हे गुगल मला ऐकतंय, इंस्टाग्राम मला ऐकतंय, आता सुद्धा ऐकतंय. सायबर पालकत्व हे प्रत्येक पेरेंटनी शिकायला पाहिजे. ॲपल फोन म्हणजे iOS ऑपरेटिंग सिस्टम, आणि आता सगळेच फोन टाईप-सी वाले होणार, त्याच्यामुळे आरामात टाईप-सीचे स्टोरेज डिव्हाइस आपल्याला लावता येतील. स्टोरेज डिव्हाइसमध्ये जर तुमचा मॅलवेअर असेल, व्हायरस असेल, काही हॅक करण्याची हे असेल तर तुमच्यावर ते खतरा होऊ शकतो. डिजिटल अरेस्ट नावाचा शब्दच आपल्या भारतीय कायद्यामध्ये नाही. पोलिसांची भीती बघून जे माणसांवरती फ्रॉड होणार असतील तर मग आपण कुठल्या स्थितीला आलेलो आहोत? नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचं जग हे टेक्नॉलॉजीचं आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. 4G आहे, 5G आहे, AI आहे आणि असं बरंच काही आहे. आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी बरोबर ना येतात ते धोके. म्हणजे काय? म्हणजे माझ्या बँक अकाउंटमधनं अचानक एका क्षणात लाखो रुपये गायब झाले. किंवा बऱ्याचदा असंही होतं, माझ्या सोशल मीडियावरनं माझ्याच मित्रमैत्रिणींकडनं पैसे मागितले जातात. किंवा बऱ्याचदा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्यावरनं धमक्या दिल्या जातात. असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेले आहेत. आणि या विषयावर आपल्याकडे बोलायला आलेले आहेत ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी, सायबर कायदा, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, बॉम्बे हायकोर्ट. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, तर आपला आजचा विषय आहे की माझ्याबरोबर सायबर फ्रॉड झालाय, पुढे काय? सायबर फ्रॉड झाला आणि हीच एक दुःखद घटना असते, कारण फ्रॉड झाला आणि पैसे गेले नाही असं होत नाही. त्यामुळे पैसे जातो, डेटा जातो. तर जेव्हा जेव्हा तुमच्याबरोबर फ्रॉड होईल तर त्याला एक गोल्डन अवर असा कॉन्सेप्ट आहे. तर त्यावेळेला तुम्हाला लागलीच 1930 हा नंबर आहे. परत सांगतो, 1930 हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा नंबर आहे, जो भारत सरकारचा आहे. त्याला लगेच फोन करायचं. फोन करून ज्या बँक डिटेल्समधनं, म्हणजे तुमच्या बँक डिटेल्स पैसे गेलेत आणि जिकडे गेलेत हे दोन्ही बँक डिटेल्स त्यांना द्यायचे. त्यामुळे लिहून काढायचं, पहिलं त्यांना फोन करायचे, दोन्ही डिटेल्स द्यायचे. मग ते काय करतात, लागलीच जे टार्गेट बँक अकाउंटमध्ये पैसे गेलेले असतात त्याला ब्लॉक करून टाकतात. कधी कधी काय होतं, सेकंड लेवलला पण पैसे जातात, म्हणजे तिथनं दुसरीकडे ट्रान्सफर होतं. कारण यांची सायबर क्राईमची चेन कशी चालते मी पुढे सांगेनच तुम्हाला. पण मग हे जे अकाउंट्स आहेत ते तुम्ही ब्लॉक करून टाकलेत की मग नंतर जी स्टेप असते ते तुम्ही कुठल्या तरी वकिलाला हायर करून, रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा अर्ज दाखल करून, मग तो कोर्टाची ऑर्डर घेऊन ते पैसे आपल्याला परत मिळवता येतात त्याच्याकडनं. एक स्टेप ही झाली. सेकंड स्टेप जी आहे ती cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे. परत सांगतो, cybercrime.gov.in ही जी वेबसाईट आहे ही पण मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही मोबाईल नंबर टाकून ते तुम्हाला OTP पाठवतील, तुमची कन्फर्म करतील आणि मग तुम्ही आपली कंप्लेंट त्याच्यावरती तुम्हाला जे भाषा जमेल त्याच्यावरती लिहून काढायची. काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर ते अपलोड करायचे आणि अशा पद्धतीत एक कंप्लेंट तिकडे दाखल करून टाकायची. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला कळतंय की तुमच्यावर सायबर फ्रॉड न होता काही बँकिंग फ्रॉड किंवा क्रेडिट कार्ड फ्रॉड सारखं काही सदृश्य झालं असेल तर तुम्ही लागलीच बँकेत जायचं. त्या बँक मॅनेजरकडनं डिस्प्यूट फॉर्म मागायचा. डिस्प्यूट फॉर्म तुम्ही जेव्हा मागता त्यांच्याकडनं तेव्हा ते डिस्प्यूट फॉर्म तुम्हाला देतात. त्याच्यावर लिहून टाकायचं की ही अकाउंट आम्ही डिस्प्यूट करतो, सही करायची, त्याचा एक्नॉलेजमेंट कॉपी तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन टाकायची. मग बँक त्याला डिस्प्यूट म्हणून गृहीत धरतं. जर ते इन्व्हेस्टिगेट करतात, जर तुमचा नेग्लिजन्स नसेल त्याच्यामध्ये तर RBIच्या रूल्सप्रमाणे त्यांना बंधनकारक आहे की तुम्हाला त्यांनी ते पैसे द्यायचे असतात. कारण बँका काही इन्शुरन्स क्लेम करू शकतात त्यांच्यावर झाल्यामुळे. पण खूप वेळा असं बघण्यात पण आलंय की बँका करत नाही आणि मग तुम्हाला वकिलांकडे जावं लागतं आणि मग त्यांचा पाठलाग करावा लागतो. तर कोर्टात पण वेगवेगळ्या कन्झ्युमर फोरममध्ये जाता येतं आपल्याकडे. ॲड्ज्युडिकेशन ऑफिसर म्हणून जे मंत्रालयात बसतात ते सायबर क्राईमचं सिव्हिल कोर्ट आहे. त्या ITAct खाली त्यांना ज्युरिस्डिक्शन मिळतं, तिकडे जाता येतं आपल्याकडे.
खूपच मोठं अमाऊंट असेल काय असेल तर आपल्याला हायकोर्टात जाऊन सुद्धा दाद मागता येते. पण हे लक्षात घ्या, हे सगळं काही तुम्ही घोडचूक केली नसेल तर. जर तुम्ही मोठी घोडचूक केली असेल की मी इन्व्हेस्ट केले, माझी ग्रीड आहे, म्हणजे जी आपल्या मनामध्ये लालच उत्पन्न करून जेव्हा आपल्याकडनं पैसे काढले जातात आणि तुम्ही पूर्ण होशोहवासाने करता, बरोबर. तेव्हा आपल्याला कोर्टाकडनं तितकी हे मिळत नाही, पण 1930 तरी पण चालतंय तुमचं. कारण टार्गेट अकाउंट फ्रॉडच आहे. त्याच्यामुळे तुमचे पैसे जर तिकडे गेलेत तर तुम्हाला ते नंतर आपल्याला कोर्टाकडनं ते पैसे आपल्याला परत घेता येतात. अच्छा. आणि असे मी भरपूर केसेस हँडल करतो. माझ्याकडे काही सेलिब्रिटीज पण आहेत आपल्या. आणि अशी एक सेलिब्रिटी आहे ज्यांचे बाबा पद्मश्री अवॉर्डी म्युझिशियन आहेत, ते होते. ते स्वतः सुद्धा म्युझिशियन्स आहेत, फॅमिली आहे पूर्ण. त्यांनी अराउंड 3.5 कोटी इन्व्हेस्ट केले होते. आणि ती शृंखला अशी चालली की त्यांना ते कन्व्हिन्स झाले, ते सिनियर सिटीजन आहेत, ते कन्व्हिन्स झाले म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे इन्व्हेस्ट करायला लावले, जावयाचे इन्व्हेस्ट करायला लावले आणि वाईफचे पण इन्व्हेस्ट करायला लावले त्याच्यामध्ये. असे करत करत ते एवढे पैसे गेले. त्याला स्टॉक मार्केट ॲप स्कॅम फ्रॉड असं आपण म्हणतो. त्यामध्ये काय होतं की हे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपचा एक मेंबर बनवतात आणि आपल्याला तुम्हाला एक मेसेज येतो कुठला तरी की इकडे इन्व्हेस्ट करा, तुम्हाला खूप पैसे मिळतील, किंवा ह्या ग्रुपमध्ये आम्ही ही एक टिप दिली होती म्हणून एवढे लोक प्रॉस्परस झाले. तर ती जी तो जो बेट आहे त्या बेटमध्ये फसता तुम्ही, मग त्या ग्रुपचे मेंबर बनता. मग त्या ग्रुपमध्ये जी माणसं असतात ती यांचीच माणसं असतात. मग ते काय सांगतात की आज आम्ही एवढे इन्व्हेस्ट केले होते, 10 लाख केले होते तर मला बघा 20 लाख मिळाले, मी कोटी टाकले तर बघा मला इतके मिळाले. तर तुम्ही त्यांच्या मेसेजेसमध्ये भामावून जाता आणि मग तुम्ही इन्व्हेस्ट करायला लागता. इन्व्हेस्ट करता करता एक पोझिशन अशी पण येते की तुम्ही त्यालाच विचारता की एवढे पैसे जर मिळतात तर तुम्ही मला लोन द्याल का. मग ते तुम्हाला लोन काढायला सांगतात. आणि हा जो ॲप असतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा जो ॲप असतो ना, हा ॲप पूर्णपणे खोटा असतो. हा त्यांनी बनवलेला ॲप असतो आणि त्या ॲपवरती तुम्हाला रोज तुमचे पैसे वाढताना दिसतात, तुमचा पोर्टफोलिओ वाढताना दिसतं आणि हुबेहूब ते लोगो वापरतात हे सगळ्या ब्रोकर्सचा वगैरे वगैरे. म्हणजे माझ्याकडे कसे दोन्ही पद्धतीचे क्लायंट्स आहेत. ब्रोकर सुद्धा माझ्याकडे क्लायंट आले की अरे आमचं नाव वापरतात आणि आम्ही पैसे मागितलं तर आम्हाला देत नाही ते इन्व्हेस्ट करायला, पण एक खोटारड्यांना पैसे देतात आणि तिकडे कोट्यवधी रुपये देतात आणि मग गेले की आमच्याकडे येतात ते. तर असे सगळे मोठ्या कंपनीची नावं घेऊ शकतो. अरिहंत बोला किंवा मोतीलाल ओसवाल बोला, सगळे मोठे जे ब्रोकर्स आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे ब्लॅकस्टोन वगैरे सगळे मोठे जागतिक ह्यांच्या नावाने पण अकाउंट बनले गेले. एंजल वन म्हणून ह्या कोणी बनवलं. आणि ह्याच्यातले काही माझ्याकडे उलटे पण आले, म्हणजे पैसे गेलेले तर आलेच, स्टॉक ब्रोकरवाले पण आले की आपण काहीतरी करणं गरजेचं, कारण उगीच फोन येतात आम्हाला याच्यावरती की तुम्ही केलं आणि हा आमचा ॲप नाहीच आहे. आणि मजा ही आहे की फ्रॉडस्टर्सला हा ॲप विकत मिळतो. हा ॲप फ्रॉड करण्यासाठी विकत घेतात ते, म्हणजे अंडरग्राऊंड इंडस्ट्रीमधनं, आणि तो ॲप तुम्हाला मोबाईलवरती पाठवण्यात येतो. तो तुम्ही गुगलवरनं डाउनलोड पण करत नाही, कारण गुगल असले ॲप बॅन करून टाकतं. मग तो तुम्हाला ते एका मेसेजनी पाठवतात, किंवा त्यांची खोटी वेबसाईट असते. म्हणजे आता खोटी एंजल किंवा मोतीलाल ओसवाल सारखी दिसणारी वेबसाईट असणार, तिथे देणार की हा ॲप डाउनलोड करा. मग तुम्ही तिकडे जाऊन क्लिक करतात. तुम्ही पहिलेच भांबावलेत की अरे ही खरीच कंपनी आहे, हा खराच ग्रुप आहे. मग तिथे क्लिक केल्यावरती तो ॲप तुमच्याकडे डाउनलोड होतो. ॲप डाउनलोड झाल्यावरती तुम्हाला वाटतं आम्ही त्याच्यातच, त्या दुनियेतच आहोत आणि रोज पैसे वाढताना दिसतात आणि तुम्ही गुंतवणूक करत करत जाता. मग एक पद्धतीला एखाद दिवशी तुम्ही जर 50,000-1,000 रुपये मागितलेत त्यांच्याकडनं तर ते देतात पण, आणि तेवढंच देतात. आणि जेव्हा मोठे पैसे तुम्हाला विथड्रॉ करायचे असतात तेव्हा मग तुमचा फोन घेणं, तुम्हाला ग्रुपमधनं काढून देणं, आणि मग तुम्हाला कळतं की आम्ही पूर्ण अडकले गेलेलो होतो. आता मजा ही आहे की हे जे 50,000 तुम्हाला दिलेले असतात ना त्यांनी, ते पण दुसऱ्या कोणाचे तरी अकाउंट हॅक करून दिलेले असतात. तर आता जेव्हा आपण जेव्हा हे पोलिसात जातात, मग आपण पोलिसात जाऊन कंप्लेंट दाखल करतो, तेव्हा असं कळतं की हे पण 50,000 कोणाच्या तरी अकाउंटमधनं आलेत. मग तुमचं अकाउंट पण ब्लॉक करून टाकतं पोलीस, कारण हे पण विक्टीमचे पैसे आहेत, त्याला पैसे परत द्यायला लागणार आहेत, त्यांनी कुठेतरी FIR फाईल केली असणार. तर असे तुम्ही चेनमध्ये अडकत जाता आणि हा एवढा ट्रॉमा होतो तुम्हाला, विक्टिम्सला, त्यांच्या फॅमिलीला. म्हणजे आता मी तुम्हाला नाव नाही घेतलं, सांगितलं की कोण होतं ते, तसं त्यांनी मला सांगितलंय की नाव घेऊ नको म्हणून कधीच कोणाकडे. आणि असे खूप जण आहेत, वकील आहेत, सेलिब्रिटीज आहेत माझ्याकडे. एक तर माझ्याकडे अशी क्लायंट आहे जी आपल्या भारतातली एक सर्वात मोठ्या कंपनीची डिरेक्टर होती, अतिशय हुशार, सिनियर सिटीजन, तिचे आई बाबा आहेत, ती सिंगल हे आहे आणि तिचे आई बाबा त्यांच्याकडे वरळीला राहतात, एकदम पॉश ह्याच्यामध्ये. तिचे 23 कोटी रुपये गेलेत. 23 म्हणजे पूर्ण 26च गेलेत, पण एवढे पैसे गेलेत त्याच्यामध्ये. ह्या स्टॉक मार्केट आहे फ्रॉड. हा एक फ्रॉड आहे. पण अजून तुम्हाला मी काही काही सांगेल तर ते तुम्हाला थक्क करणार असेल. त्याच्यामुळे
पुढे काय तर अशा फ्रॉड्समध्ये गुंतवणूक करू नका. हां. फ्रॉड कधी पण वेबसाईट जाऊन चेक करा. व्हॉट्सॲपच्या दुनियेवर विश्वास ठेवू नका. आणि कुठलीही जी ग्रीड उत्पन्न करणारी जेव्हा तुम्हाला स्कीम दाखवण्यात येते तेव्हा दोनदा विचार करा, कोणाला तरी सांगा. उगीच आपल्या फुकट आपल्या नशिबावर किंवा कुठे काही तुम्ही लक्ष्मी महालक्ष्मीचे उपास केले असाल तर त्याच्यावर असं करू नका. कारण सोशल इंजिनिअरिंग करून खूप वेळा त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमच्यावर अटॅक केला जातो की आता हे महालक्ष्मीचे उपवास चालले तर त्यांना आपण असं मेसेज पाठवला तर त्यांना वाटेल की प्रसन्न झाली देवी आणि तुम्ही त्याच्यात फसत जाता. तर सोशल इंजिनिअरिंगचा सायबर फ्रॉडमध्ये खूप मोठा सहभाग असतो आणि ह्याला वाढवण्यासाठी AI सुद्धा महत्वाचं आहे. कारण AI युक्त मेसेजेस घेतात ते, मग तुमच्यावर पूर्ण रिसर्च करतात, AI मध्ये टाकतात आणि AIलाच विचारतात की असा कुठचा मेसेज ह्यांना टाकला की हे गळायला लागतील. बरोबर. तर पहिले कसे होतं, तुम्ही नायजेरियन फ्रॉड बघितलं ना, त्याच्यामध्ये जे मेसेजेस कळायचे आपल्याला काहीतरी आणि इंग्लिश बरोबर नसायचं. आता परफेक्ट इंग्लिश येतं त्यांचं, कारण ते AI माध्यमातून घेतात. तर AI मुळे हे फ्रॉड अजूनच वाढत जाणार आहेत आणि कॉमन मॅनला कळणारही नाही असं तुमच्या मनाबरोबर कळून हा फ्रॉड करणार. तुम्ही सर एक खूप इंटरेस्टिंग शब्द वापरलात आत्ता बोलताना की स्कीम. अशा स्कीम्सना बळी पडू नका. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, स्टॉक ब्रोकर्स आहेत, गुंतवणूक आपल्याला करायची आहे, प्रत्येकाला गुंतवणूक करायची आहे. पण त्या अनुषंगाने ज्या काही स्कीम्स येतात तर माझ्या मते तो जो फरक आहे तो आपल्याला ओळखणं फार गरजेचं आहे. आपण मग तो नेमका कसा काय, म्हणजे ही स्कीम आहे किंवा हे खरं नाहीये हे ओळखण्याचं काय नायक असू शकतं? बघा, 10 ते 12% वरती कोणी पैसा देऊ शकत नाही. जर त्याच्यावरती जर तुम्हाला कोण पैसे देत असतील, हां. बेसिक गोष्ट आहे. मार्केटमधनंच पैसे निघणार आहेत त्यांना, बरोबर. तर ते सगळंच फ्रॉड असणार आहे. ह्याच्यातच म्हणजे हफ्त्याला आम्ही एवढे पैसे देतो, महिन्याला एवढे पैसे देतो, ही जी ग्रीड आहे ना तुमची, सो हे सगळ्यामध्ये सायबर क्राईममुळे हे बळी पडत नाही, लक्षात घ्या. ही यांची ग्रीड, लालच. बघ कसं आहे, सायबर क्रिमिनल 2 गोष्टींवर खेळतात. एक आहे लालच आणि दुसरी आहे भीती. आता भीतीवर चालणारे क्राईम्स कुठचे आहेत तर डिजिटल अरेस्ट, भीती दाखवायची, इन्कम टॅक्स, ED वगैरे हे भीती दाखवायची. आता जे तुम्ही स्कीम बद्दल म्हणाल तर हे तुमच्या ग्रीडवर चालणार आहेत, लालचवर चालणार आहेत. लालच दाखवायची की पैसे मोठे होतील, इन्कम टॅक्सचा रिफंड मिळणार आहे तुम्हाला, तुम्हाला तुमची जी पॉलिसी आहे त्याचा प्रीमियम आहे तो आम्ही कमी करून देतो. हे सगळं ह्याच्यावर चालतं आणि ह्या सगळ्याचा उगम जो होतो ना, तो अटॅक तुमच्यावर कसा होतो, त्या अटॅकचं जे माध्यम आहे त्याला एक नाव आहे, त्याचं नाव आहे फिशिंग. आता फिशिंग म्हणजे काय आणि हे नाव का दिलं? आता फिशिंगचा जो स्पेलिंग आहे ते आहे PHISHING, FISHING नाही. मग ते PHISHING का दिलं? तर त्याचा उगम फिशिंग मधनं होतो, जो आपण ऍक्च्युअल. तर त्याच्यात कसं होतं की आपण जातो ना फिशिंग करायला, तर आपल्याकडे ते तो दांडा असतो, फिशिंगचा रॉड असतो, त्या रॉडला एक धागा असतो, तर धाग्याला एक हुक असतो आणि त्या हुकला आपण काहीतरी काही खायला लावतो माशांसाठी, मांस असेल किंवा कुठचा आटा असेल, काही पीठ असेल कशाचं तरी. तर हाच इकडे असतं. म्हणजे ही थिअरी काय की यू हॅव अ हुक, त्या हुकला तुम्ही बेट दिले, बेट म्हणजे ते खाणं. तर बेट खाण्यासाठी त्या बेटला धरून मासा येतो आणि त्याचा दात अडकतो, म्हणजे त्याचं तोंड त्या हुकमध्ये अडकतं आणि मग तुम्ही त्याला काढता आणि मासा मेला. एक्झॅक्टली फिशिंगमध्ये, म्हणजे ह्या सायबर अटॅकच्या फिशिंगमध्ये पण हेच होतं. ह्याच्यात काय होतं, तुम्हाला एक SMS येतो. SMS किंवा व्हॉट्सॲप मेसेज किंवा ईमेल मेसेज हा लुभावना असतो की ही मस्त स्कीम आहे, सगळ्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली आणि किंवा काल टीव्हीत पाहिलं त्याप्रमाणे एक हे आहे, किंवा इन्कम टॅक्सचा तुमचा रिफंड आलाय, एवढे पैसे तुमच्या नावावर आहेत. हा दुसऱ्या पद्धतीचा हे झाला तुमचा बेट आहे, ही बेट आहे, सगळी बेट्स आहेत. तर ह्या बेटमध्ये म्हणजे लुभावना तुम्हाला मेसेज आला, तर ह्या मेसेजमध्ये किंवा पंतप्रधान स्कीममधनं एवढे पैसे मिळत आहेत, आत्ताच्या आत्ता लोन घ्या वगैरे, आणि पुढे क्लिक करा हा जो असतो ते लिंक दिलेला असतो. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलात की 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्हाला फ्रॉड वेबसाईटवर घेऊन जाईल तो तुम्हाला, आणि तिकडे तुम्हाला तो स्कीम्स देत राहील, किंवा दुसरा तुमच्या मोबाईलवरती एक ॲप डाउनलोड होईल, मॅलिशियस ॲप, जो तुमच्या मोबाईलचा पूर्ण कंट्रोल घेऊन टाकेल किंवा तो कुठली तरी स्कीम तुम्हाला दाखवेल आणि तुमच्याकडनं पैसे घेईल किंवा तुमच्याकडनं डेटा घेईल. फिशिंगमध्ये कसं होतं की तुम्हाला तो रॉड आणि हे तर जो मेसेज असतो SMS मधला किंवा व्हॉट्सअप मेसेजमधला, तो तुमचा बेट असतो, म्हणजे तो तुमचं ते पीठ आहे, तर हुकला लावलेला, बरोबर ना.
तो हुक कुठचा आहे तर तो लिंक आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक केलात की तुम्ही फसलात त्याच्यामध्ये. तर पुढे काय, तर पुढे असे जेव्हा SMS येतील, असे जेव्हा व्हॉट्सअप मेसेज येतील किंवा असे जेव्हा लिंक्डइन किंवा ईमेल्सवरती जेव्हा ज्याला लिंक असणारे मेसेज येतील, तर ते कधीच डाउनलोड करू नका. त्या लिंकवर कधीच क्लिक करू नका. एकदा का क्लिक केलात की तुम्ही त्या जाळ्यात फसत जाता. तर अनोळखी मेसेज, लुबावणे मेसेजेस ह्यावर येणारे लिंक्सला क्लिक करू नका. कधीही कुठलाही ॲप आपल्या मोबाईलवर प्ले स्टोरच्या व्यतिरिक्त डाउनलोड करू नका. .apk फाईल येते, त्याने डाउनलोड होऊन जातं. कोणाकडनंही मोबाईलमधनं सुद्धा ते ॲप ब्लूटूथवरनं घेऊ नका. तो सगळे फ्रॉड ॲप असू शकतात. तो जर ॲप गुगलच्या प्ले स्टोअरवर नाही आहे, म्हणजे गुगल एवढं मोठी कंपनी आहे, त्यांचे पॉलिसीज आहेत, कुठचा ॲप ठेवायचा नाही ठेवायचा ते एव्हॅल्युएट करत असतात. तर त्यांच्या सुरक्षा नेटमधनं तुम्ही बाहेर आलेला असता. त्यामुळे 1:1 ॲप कधीच कोणाचे घेऊ नका. तो कितीही चांगला मित्र मैत्रीण तुमची असेल तरी कधीच घेऊ नका. कारण त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल हॅक करण्यासाठी किंवा तुम्हाला लुटण्याचे हे सगळं दडलेलं असू शकतं. तर तुम्ही मगाशी गोल्डन आवरचा एक उल्लेख केला, तर ते नेमका तो टाइम पिरियड किती असतो? 4 ते 6 तासामध्ये तुम्हाला तो अच्छा. 1930ला फोन करायचा असतो. तो जर तुम्ही नाही केलात तर कसं होतं, मग ते त्या अकाउंटमधनं पुढे ट्रान्सफर होऊ शकतो किंवा त्या अकाउंटमध्ये जाऊन ते कॅश विथड्रॉ करतात. ही स्कीम कशी चालते, आता कसं आहे ना, सायबर क्राईम हा काही करोडचा बिझनेस झालेला आहे. आणि हा बिझनेस म्हणजे आता मी लास्ट टाइम रेड केली होती इकडे, मग त्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी पण झालेली आपल्याकडे, डॉक्युबेवर आहे ती. मीरा रोडमध्ये आम्ही जेव्हा रेड केली होती, म्हणजे पोलिसांबरोबर मी सुद्धा गेलो होतो, तर तिथे 400 लोकांचं कॉल सेंटर होतं. आणि आम्ही पूर्णतः सगळ्यांना आत घेतलं होतं त्यावेळेला. आणि त्याच्या टॉप फ्लोअरवरती शिकवण्यासाठी क्लास चालू होते. आणि ही मुलांना शिकवून जात होतं की कसं लोकांना फोन करायचं आणि कसं ट्रॅप करून फ्रॉड करायचं. आणि असे कॉल सेंटर दिल्ली NCR रिजनमध्ये किंवा आपल्याकडे मेवात रिजन आहे. मेवात रिजन जो आहे तो आपला मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा ह्याच्या बॉर्डरला येतो. बरोबर बॉर्डरला ती गाव आहेत, त्याला मेवात रिजन म्हणतात. तिथे भरतपूर, जामतारा वगैरे, हे जे जामतारा वगैरे तुम्ही ऐकलाच असाल तर तो झारखंडमध्ये आहे म्हणा. पण हे जे हा जो मेवाट रिजन आहे, तिथे सगळ्या गावांचं हेच प्रोफेशन आहे. आणि दुसरे त्यातले काही गाव असे त्याच्यामध्ये ट्रक ड्रायव्हर राहतात, त्यामुळे ते फ्रॉड करतात. त्यांना कळलं, पोलीस आलं की ते ट्रकवर निघून जातात 2-3 महिने गाडी चालवण्यासाठी. तर अतिशय व्यवस्थित बनलेला हा स्कीम आहे त्यावरती. त्यामुळे यू आर अगेन्स्ट अ वेल क्वालिफाईड, वेल ट्रेंड पीपल. आणि हे लोक क्लासेस सुद्धा चालवतात विथ मनी बॅक गॅरंटी, की तुम्ही हे करा आणि मग पुन्हा भारतभरात जाऊन हे सगळं करा. त्यामुळे तुम्ही एक वेल ऑर्गनाइज्ड, वेल ऑइल्ड मशिनरी बरोबर तुमचा सामना होत आहे. बरोबर. त्यामुळे पुढे काय तर अवेअरनेस आणि तुम्ही अलर्ट राहणं, म्हणजे बी सायबर अलर्ट, बी सायबर अवेअर. नाहीतर चांगली माणसं सुद्धा ट्रॅपमध्ये पडतात. आणि काय असतं की आपल्याला आपलं डिसिजन घेण्याचं जे हे आहे ना, ते थोडंसं उशीर करावं लागणार आहे ह्या युगामध्ये. कुठलीही वस्तू आपण विकत घ्यायची, आणि तुम्हाला मी माझंच उदाहरण सांगतो, ओके, दूर जायची गरज नाही आहे. मी Instagramवरती एक ॲड बघितली. मला त्या दिवशी लोगो बनवायचा होता माझ्या एका दुसऱ्या ऑर्गनायझेशनसाठी. तर मला लोगो बघायचा होता म्हणून मी कुठेतरी सर्च केलं असेल. तर ते असंच चालतं, ॲडटेक इंडस्ट्री पूर्ण तुमच्या सर्चवर तुम्ही काय बोलता हे टॅप करून मग तुम्हाला ते ॲड दाखवतो. तर मला इंस्टाग्रामवर पटकन ॲड दिसली, लोगो इन ₹500 की ₹499. मी क्लिक केला त्याला आणि त्याने विचारलं काय लोगो आहे वगैरे सांगितलं, त्याला ₹500 देऊन टाकले. मग नंतर त्याने जो लोगो पाठवला होता तो कुठेतरी बनवलेला किंवा असं काहीतरी केलेला पाठवला. आणि मी त्याच्याशी नंतर बोललो, हा तर मला जसं हवं आहे तसं तू मला दे ना, कारण मी ऑलरेडी माझा लोगो बनवला, त्याला रिडिझाईन करून द्यायचंय तुला मला. तो जो मला तिकडनं मग फ्रॉड आणि सगळं, तो फ्रॉडस्टर होता, ती गँगच होती पूर्ण त्याच्यामधली. तर हा एक माध्यम होता त्यांच्याकडे फ्रॉड करण्याचा. आणि मी तो मी त्याच्या वेबसाईटवर जाऊन बघणं अपेक्षित होतं. मी काय चूक केली त्याच्यावरनं पुढे काय ते तुम्हाला पण कळेल. मी काय चूक केली की मी त्या इंस्टाग्रामच्या ॲडवरतीच भाळलो. मला त्याच्या वेबसाईट जाऊन चेक करणं अपेक्षित होतं. किंवा मी सगळ्यांनाच जे सांगतो ते मी केलं नव्हतं त्यावेळेला. मी सांगतो की प्रत्येकाने जर तुम्हाला अशी लुबावणी काही ॲड दिसली, ही लुबावणी नव्हती पण मला गरज होती म्हणून मी ती केलं. गुगलवर जाऊन
त्या कंपनीचं नाव आणि पुढे फ्रॉड लिहून चेक करायचं. म्हणजे कोण ना कुठे आपण काय पहिलेच बकरे नसणार होतं, म्हणजे ते तुम्ही एकदमच तुमच्या मागे काहीतरी बनवायची असेल आणि असं होऊ शकतं. तर बाकी लोकांचं असणारच आहे, ते कुठे ना कुठेतरी त्यांचं व्यक्त होतातच. आजकाल काय व्यक्त व्हायला भरपूर फोरम्स आहेत, तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला ते कळून जातं. आणि एकदा कळलं की हे फ्रॉड आहे, आणि तसे पण ते फॅक्ट चेकर्स वेबसाईट्स पण असतात, त्या पण चेक करत असतात. कुठेतरी कळलं फ्रॉड आहे की धंदा करू नका त्याच्यावर. अशा भरपूर ई कॉमर्स साईट बकाळलेल्या आहेत. शॉपिफायमुळे 2-3 दिवसासाठीच ते अस्तित्वात असतात आणि ते ब्रँडेड प्रोडक्ट कमी पैशात असं वगैरे विकत असतात आणि ते इंस्टाग्रामवरच ऍड येतात आणि आपण तिथे फसतो. त्यामुळे तो कधीही लक्षात घ्या, इंस्टाग्रामवरती काही विकत घ्यायचं असेल तर त्या ब्रँडचं नाव घ्यायचं, गुगलवर टाईप करायचं, त्याच्या पुढे फ्रॉड लिहायचं आणि एकदा चेक करून घ्यायचं की ही वेबसाईट. आणि जर तुम्हाला वाटतं की अरे कोणच काही लिहित नाहीये तर घेऊ नका त्यांच्याकडनं, कारण मग ते ताजे लोक आहेत. बरोबर. आणि एखाद्याने जरी चांगलं लिहिलंय किंवा काही मुद्दा लिहिलाय आणि तो मुद्दा छोटा मोठा वादित असेल तर तुम्ही यू कॅन डिसाईड. पण जर खूपच वादित असेल तर घेऊ नका. लोकांवर जे फ्रॉड झालाय त्याच्यावरनं पण आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये आता काय होत आहे की एवढे, आता पहिलं काय होतं, मला आठवतंय 15-20 वर्षापूर्वी मी बोलायचो, तेव्हापासून मी बोलतोय, लोकांना पटायचं नाही, तेव्हापासून लोकांना वाटायचं माझ्यावर नाही होणार. पण आता एवढ्या लोकांवर सायबर क्राईम होत आहेत, म्हणजे मला फोन घेऊन अक्षरशः कंटाळा आलेला असतो माझ्या ऑफिसला, तरीही त्यांना अजून वाटतं की माझ्यावर नाही होणार. तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल, तुमच्याकडे इंटरनेट नसेल, तरी तुमच्यावर सायबर क्राईम होऊ शकतो. कारण तुमच्याकडे बँक अकाउंट आहे, त्या बँक अकाउंटला त्या बँकेतला कोणीतरी एम्प्लॉई किंवा कुठला फ्रॉडस्टर बँकेत जाऊन तुमच्या वतीने खोटं पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्या अकाउंटला ऑनलाईन करू शकतो. तो पासवर्ड लॉग इन कुठेतरी मागवू शकतो, तुमचा फ्रॉड होऊ शकतो. दुसरं, सायबर फ्रॉड म्हणजे पैशाचं फ्रॉड. सायबर क्राईम म्हणजे पैसा देणं फ्रॉड नाही. तुम्हाला आता तुमच्यावरती, आता आपण फिल्म इंडस्ट्री आहे किंवा सेलिब्रिटीजची किंवा मीडिया इंडस्ट्री जी आहे, ह्यांना अब्यूज करणं, ह्यांच्यावर खोटे नाणे आरोप करणं, AI मुळे ह्यांचे व्हिडिओज टाकणं, फोटोज टाकणं, ह्यावर असा सायबर क्राईम शिवाय होऊ शकतं. आणि तुम्ही कोणाही सोशल मीडियावर नाहीये, तुमचा कुठेतरी एक फोटो घेऊन हे करणं, सायबर क्राईम झालाय तुमच्यावरती, ऑनलाईन डिफेम झालाय तुम्ही, किंवा कोणाचा तरी व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करणं, म्हणजे नग्न व्हिडिओ असेल, सेक्शुअल व्हिडिओ असेल, तर हे करणं म्हणजे सध्या चालू आहे. तर पुढे काय, तर 67A67 माहिती व तंत्रज्ञान कायद्याचं कलम जे आहे त्याखाली हा गुन्हा आहे आणि हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. म्हणजे पोलीस हॅव टू फाईल FIR अगेन्स्ट द पर्सन आणि त्याला बेल मिळणं कठीण होऊ शकतं जर आपल्याकडे एव्हिडन्स तगडा असेल तर. 67 इज फॉर ऑब्सिनिटी, न्यूडिटी. 67A इज फॉर सेक्शुअली एक्सप्लिसिट ऍक्ट. म्हणजे तुम्ही रेकॉर्ड करून ट्रान्समिट केलात, कुठे पब्लिश केलात, तर तुमच्यावर हे कलम लागू होतात. दुसऱ्यांदा केलात तर सजा 10 वर्षापर्यंतच आहे, पहिल्यांदाच केलात तर 7 वर्षापर्यंतची आहे. तर असं कुठलंही करू. आणि काय होतंय, रिव्हेंज पोर्नोग्राफी, रिव्हेंज पोर्न हा एक आपल्याकडे अगदी सामाजिक सायबर क्राईम ज्याला आपण असं म्हणू, तो असं उफाळून आलेला आहे. आणि हल्लीची जे रिलेशनशिप्स आहेत, मुलींची मुलांची, दोघांचं सांगतो, कारण दोन्हीही सेक्सेस ह्याच्यामध्ये मला अजूनपर्यंत मी केसेस हँडल केल्या आहेत. म्हणजे मुलीही तेवढं आहे, मुलंही तेवढी. म्हणजे असं वीकर सेक्स काय राहिलं नाही आहे इन द एज ऑफ सोशल मीडिया अँड सायबर स्पेस. तर ते रिव्हेंज पोर्नसाठी काय करतात की प्रायव्हेट मुवमेंट्स, प्रायव्हेट फोटोग्राफ्स, प्रायव्हेट व्हिडिओज जे त्यांनी स्वतः शूट केलेले असतात इन कन्सेंट, ते आयदर पॉर्न वेबसाईट्सवर टाकतात. माझ्याकडे तर केस आली होती, तिच्या बॉयफ्रेंडने तिचा व्हिडिओ, त्यांचा व्हिडिओ दोघांचा 600 पॉर्न वेबसाईटवर टाकला होता. 600 पॉर्न वेबसाईट्सवर. आता ही घटना इतकी दुःखद आहे की आम्ही कोर्टाच्या मल्टिपल ऑर्डर्स घेऊन ते काढायचा प्रयत्न केला. मग आम्हाला तो तिचा बॉयफ्रेंड मिळाला, त्याला अटक झाली, त्याला आम्ही 1.5 वर्ष जेलमध्ये ठेवलं. आम्ही पूर्णपणे ती ॲक्टिव्हिझम दाखवलं त्याच्यामध्ये, त्याला आत ठेवण्यासाठी. आम्ही आमच्या इंटर्न्सला ते सगळे व्हिडिओज काढायला बसवले सगळ्याकडनं, म्हणजे पत्र टाकून, धमक्या देऊन, हे करून, पोलिसांनी ऑर्डर्स पाठवून. आजची घटना तुम्हाला मी सांगतोय, आज त्या घटनेला मला वाटते 5-6 वर्ष झाली असतील. आजही त्या मुलीचं, स्त्रीचं नाव टाकलं आणि पुढे न्यूड लिहिलं ना, तर आजही ते फोटो इंटरनेटवरती दिसतात आपल्याला आणि व्हिडिओ दिसतात. तर इंटरनेटवरती काय आलं ना की ते कॉक्रोच सारखं असतं. कॉक्रोच कसं झाले, मरतच नाही. तुम्ही किती पेस्टेड एकदा का घरात आले तुमच्या किंवा एरियात आले की ते तसं असतं ते. त्यामुळे जेव्हा हे सुरुवातीला तुम्हाला कळतं तेव्हा हे करत राहणं आणि कॉन्स्टंट करत राहणं
माझ्याकडे ते एवढ्या सेलिब्रिटी क्लायंट्स आहेत, म्हणजे मॉडेल्स होत्या जे त्यांनी आधी काही त्यांचे फोटोशूट्स केले असतील अर्धनग्न वगैरे वगैरे वगैरे, आणि त्या इंटरनेटवर टाकल्या होत्या त्याने. त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आम्हाला काढता आल्या. म्हणजे अनऑफिशियल वेबसाईट असतं ते घेऊन पेस्ट करत राहतात इकडे तिकडे, ते वाढवत राहतात. तिथे खूप प्रॉब्लेम झाले आम्हाला. आणि मग आम्ही काढले सुद्धा, आणि काही महिन्याने आम्ही बघतोय की परत सुरुवात होते यायला. पण सर अशा वेळेला म्हणजे मी पण असं ऐकलंय की एकदा का तुमची गोष्ट क्लाउडमध्ये गेली किंवा इंटरनेटवर गेली की ते काढणं अशक्य आहे. तर हे खरंच अशक्य आहे का? नाही, आता आपल्याकडे एक नवीन कायदा आलाय, त्याचं नाव आहे DPDPA, म्हणजे डिजिटल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आपला आहे. हा जो ऍक्ट आहे ह्याच्यासोबत आपल्याला पर्सनल डेटा कसा वापरायचा ह्याचं कन्सेंट घ्यावं लागतं. ताजा ऍक्ट आहे अगदी, अच्छा. 2023चा ऍक्ट आहे, पण आता तो अजून आता हळूहळू ऍक्टिव्ह होतोय. तर पर्सनल डेटाचं कन्सेंट घेणं, आणि आता वर्षभरामध्ये सगळ्या कंपन्यांना ते करावं लागणार आहे. खूप मोठा कंप्लायन्स त्यांना करायचा. आतापर्यंत तितकं सिरियस नव्हतं. तर कुठलाही पर्सनल डेटा त्यांनी घ्यायचे तुमच्याकडनं, कसा वापरायचा ते तुम्हाला सांगायचं. तुम्हाला कन्सेंट काढून घ्यायचंय तर तो पण तुम्हाला मेन्यू मिळणार आहे. कन्सेंट काढून घ्यायचं, कधी दिलं, आज दिलं, उद्या काढून घेतलं, हे सगळं जमणार आहे आपल्याला त्याच्यावरती. पण ते अजून 1 वर्ष 1.5 वर्ष लागणार आहे त्याला अस्तित्वात येण्यासाठी. पण आता कोर्ट हे माध्यम आहे, कोर्टाचे ऑर्डर्स हे माध्यम आहे, आणि तुमच्या ते पण कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला कोणतरी डिटरमाइन तुमचा ॲडवायझर, वकील हा लागतो, जो पूर्ण फोर्सने तुमच्या मागे राहील आणि ते काढेल आपलं हे समजून. आणि पण तुम्हाला मी सांगतो की माझा अनुभव असा राहिला आहे की कालांतराने ती माझी टीम पण असते ना, ती त्या ह्याला हे होऊन जाते, आणि क्लायंट्स पण खूप वेळा गिव्हअप करतात. की आता ही जी क्लायंट जी मला सांगतो, ह्याच मुलाने ह्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडला पण असं केलं होतं, आणि ती मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहे, तिने सोडून दिलंय. ती म्हणा मला जायचंच नाही याच्यामध्ये, काही होत नाही म्हणा त्याच्यामध्ये इतकं. तर इंटरनेटमुळे होणाऱ्या सायबर सायकोलॉजीबद्दल आपल्याकडे भारतामध्ये बोलणं, डिस्कशन्स करणं, प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. सायबर सायकोलॉजी जी आहे ना, ही 2 पद्धतीत वापरली जाते. एक तर तुम्हाला विक्टिम बनवण्यासाठी, म्हणजे हे जे सगळे फ्रॉड आता होत आहेत ना, सायबर फ्रॉड्स वगैरे, हे सायबर क्राईमचे फ्रॉड नाही. म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो, जरी सायबर क्राईम लॉयर असलो मी तरी, हे सोशल इंजिनिअरिंग फ्रॉड आहेत, की तुम्हाला फोन करून गुंतवलं जातं आणि मग तुमच्याकडनं ते केलं जातं. तर सायबर हा एक माध्यम आहे त्याच्यामध्ये, फक्त ऑनलाईन हे माध्यम आहे त्याच्यामध्ये फ्रॉड. बाकी सगळं त्यांनी तुम्हाला गंडवलंय ह्याच्यावरती. सायबर सायकोलॉजीवरती बोलणं गरजेचं. दुसरं की ही घटना घडल्यावर जो तुमच्यामध्ये ट्रॉमा होतो, पूर्ण फॅमिली ट्रॉमात जाते. बघा, दोन्ही घटना घ्या. तुमचं कोणी बदनामी केली ऑनलाईन, किंवा तुमच्याकडे जर कोणी म्हणजे सायबर व्हिडिओज टाकलेत कोणी, किंवा तुमच्यावर फ्रॉड झालाय, पैसे गेलेत तुमचे. तर हा तर मी तुम्हाला कोट्यावधीच सांगितलं. माझ्याकडे असे क्लायंट सुद्धा आहेत जे IT मध्ये काम करतायत, आणि ज्यांनी आपल्या आई बाबांचे रिटायरमेंटचे पैसे गुंतवलेत, आणि पूर्ण फॅमिली एक ट्रॉमा थ्रू जाते, आणि एक हँडल करणं कठीण होऊन जातं. कारण हे नुसतं आपल्याकडे त्यांचं काम घेऊन येत नाही ना, तर हे त्यांच्या काही तर त्यांचं सायकोलॉजिकल त्रास आमच्यावर टाकतात ते, की मला सुसाईड करावंसं वाटतंय. इमोशनल पण सगळ्या गोष्टी इमोशनल असतात त्याच्यामुळे. त्यामुळे सायबर क्राईम झाला की ट्रॉमा होतो त्यांना, आणि त्या ट्रॉमातनं काढण्यासाठी आता सायबर सायकोलॉजीमध्ये मला सायन हॉस्पिटलमध्ये एक मोठा कॉन्फरन्स आला होता 3-4 वर्षापूर्वी. तेव्हा त्यांनी सायबर सायकोलॉजी हा सायकोलॉजीमध्ये एक विषय टाकलाय. पण ह्याचे जनप्रबोधन होणं खूप गरजेचं आहे, की तुमच्याकडे एकदा तुमच्यावर सायबर क्राईम झाला की तुम्ही सायकोलॉजिस्टला जाऊन व्हिजिट करणं गरजेचं आहे. त्या ट्रॉमावरनं निघणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही अजून फसत जाता. आणि ह्या अजून फसत जाण्यामध्ये मी तुम्हाला एक केस सांगतो. माझ्याकडे एक खूप श्रीमंत कपल होतं. तर पहिलं त्या माणसावरती सायबर फ्रॉड झाला, म्हणजे ऑनलाईन बँकेतनं पैसे गेले त्याचे, कोट्यामध्ये होते पैसे. मग काय झालं की तो ॲक्टिव्ह मेंबर होता, म्हणजे असा लाईंग लो वाला मेंबर नव्हता की मी काय म्हणजे गरीब आहे वगैरे असं भांडायचा, म्हणजे आम्ही करीन, असं करेन, ते करेन. 6 महिन्याने परत त्याच्यावर एक फ्रॉड झाला, त्याचे परत पैसे गेले. तर तो हिस्टेरिक झाला की माझ्यावरच काय होतं. आणि मजा ही की वेन ही वॉज गोईंग थ्रू ऑल दिस, 6 महिन्याच्या 3 महिन्याने त्याच्या बायकोचे पण पैसे गेले. तर ते कपल ॲज ट्रॉमात गेलं, हिस्टेरिया झाला, त्यांना सायकोसिस झाला पूर्णपणे. आणि आज ते पैशांपेक्षा कॉन्स्टंटली भेटले ना की मला मेरे साथी क्यों, हा जो मेरे साथी क्यूचा प्रश्न आहे ना, जेव्हा सायबर क्राईम होतं बघ, 2 प्रश्न आहेत की माझ्यावर होणार नाही, मेरे पे होगा नाही,
आणि मेरे साथी माझ्यावरच का? हा प्रश्न, ह्या 2 प्रश्नांच्या इर्द-गिर्द सायबर सायकॉलॉजी गेलं पाहिजे, की माझ्यावर खूप लोक ह्याच्यातनं बाहेरच येत नाही, की माझ्यावर फ्रॉड का झाला? पहिलं त्यांना वाटतं माझ्या घरच्यांनी केलंय, बायकोनी केलंय, नवऱ्यानी केलंय, पोरांनी केलंय. पहिलं त्यांना हे वाटतं. मानतच नाही. ऑफिस कंपन्यांवाले मानतात, की कंपन्यामधनं केलंय. बाहेरून आलेले असतात हे. आणि इतक्या वर्ष म्हणजे तुमच्यावर ते टोळ ठेवून असतात ते आणि मग तुमच्यावर ते फ्रॉड करतात. आपला विषय हा इतका कॉम्प्लिकेटेड आहे आणि मानसिक, सामाजिक ह्याने हा गुंतलेला आहे. आणि ह्याला पुढे काय, तर ह्याला एक पूर्ण सामाजिक दृष्ट्या हे विचार करणं ह्याच्यावरती गरजेचं आहे. आणि असं जे आपण आज विषय मांडलाय, असे प्रबोधन होत राहणं पण गरजेचं आहे. सर, आता आपण साधारण पैशांचा फ्रॉड होतो त्याबद्दल आपण बोललो, किंवा आपण सेक्शुअली तुम्ही काही केलं, तुम्ही न्यूडिटी तुम्ही जर का पसरवली, तर तो एका फ्रॉड बद्दल आपण बोललो. तर सायबर फ्रॉडचे आणखीन असे कुठले प्रकार आहेत की ज्याच्यापासून आम्ही सतर्क राहायला हवं? सायबर फ्रॉडचे प्रकार हे माझं पुस्तक बघाल तुम्ही, तर मी 30 प्रकारचे लिहिले आहेत. पण ते 1.5 वर्षामध्ये आउटडेटेड होतं, की प्रत्येक वेळेस एक नवीन एक ट्रिक घेऊन येतात ते. म्हणजे कसं होतं ते, हे ज्या तुम्हाला जी जागा सांगितल्या, हे मेवाड रिजन, जामतारा वगैरे, इकडे काही यांचे मेंबर्स असतात, जे इंजिनियर वगैरे असतात. ते नवीन ट्रिक शोधण्यासाठी असतात फक्त. एक्झिक्यूट नाही करत ते. म्हणजे त्यांचा एक स्टार्टअप कल्चर सारखं त्याला घेऊन जातात ते, की अरे आपण आता ह्या पद्धतीमध्ये लोक फसतायत, तर आपण ह्या पद्धतीत नवीन फ्रॉड करू. तर त्यामुळे काय आहे, की मी जरी आता काही नावं सांगितली, आता प्रचलित नावं सांगू शकतो. डिजिटल अरेस्ट आपण बोलू त्याच्यावरती. स्टॉक मार्केट ॲप फ्रॉड चाललंय ह्याच्यावरती. मग मॅट्रिमोनियल फ्रॉड चालूच असतात, ते कंटिन्युअसली मॅट्रिमोनियल फ्रॉडच्या ह्याच्यावर चालू असतात. मग ते गेमिंग, आजकाल गेम्स खूपच जास्त बकाळलाय, त्याच्यामुळे ते गेमिंगच्या इर्द-गिर्द फ्रॉड होतात. म्हणजे गेमिंग तर मुलांसाठी, म्हणजे मुलांवर होणार आहे क्राईम, आपण त्याच्यावर एक वेगळं बोलू शकतो. ब्लॅकमेलिंग आणि पैसे काढण्याचं, जे खंडणी वसूल करण्याचं जे असतं, ऑनलाईन ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वसूल करण्याचं जे असतं, ते एक पूर्ण ती गँग आहे. ती काय करते, की आता उलटा सुरू करतो, म्हणजे हे सांगितल्यावर, की ते काय करतं, सीनियर, आता तो एक वेगळाच हे झालेला आहे, की सीनियर लोक आहेत ना, त्यांच्यावर सायबर क्राईम जास्त व्हायला लागले. कारण एक असा रिसर्च पब्लिश झाला होता, की आपल्याकडचे जे सीनियर मंडळी आहे त्यांच्याकडे खूप पैसा आहे. सो दे बिकम वल्नरेबल टार्गेट्स, की त्यांच्याकडे रिटायरमेंटचा पैसा आहे, त्यांच्याकडे ते इन्व्हेस्ट करत असतात, त्यांना मुलं देत असतात, त्याच्यामुळे पैसे येत पण राहतात त्यांच्याकडे. हे पण एक तर त्यांच्याकडे फिक्स्ड पैसा आहे, एक तर त्यांच्याकडे कॉन्स्टंट दर महिन्याला येणारा पैसा आहे, किंवा त्यातलं व्याज येत असतं. त्यामुळे भारतातले जे सिनियर सिटीजन आहेत, ते दे आर सपोज टू बी रिच. तर ह्यांना टार्गेट करतात, ह्यांच्यावर डिजिटल अरेस्टचं कांड करतात, ह्यांना पॉर्न व्हिडिओ पाठवतात, आणि ते पॉर्न व्हिडिओ पाठवल्यावर त्यांचा कॅमेरा हॅक करतात, आणि जर त्यांनी मॅस्टरबेट वगैरे केलं तर त्याचा व्हिडिओ बनवतात आणि मग तो त्यांना पाठवतात, व्हिडिओ बाजूबाजूला ठेवून. आणि हे खूप सेलिब्रिटीज बरोबर पण झालेलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये, की तो व्हिडिओ पाठवतात आणि मग त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. नाही केलं तर आम्ही यूट्यूबवर टाकू. आणि त्याआधी ही मंडळी तुमच्या फेसबुकमध्ये एंटर होऊन जाते, फ्रेंड लिस्टमध्ये, किंवा इंस्टाग्रामवर एंटर होऊन जाते, आणि असं सांगते, की मला माहिती आहे तुझ्या बायकोचा ID हा आहे, तुझ्या फॅमिलीचा ID हा आहे, तर त्यांना आम्ही हे व्हिडिओ फॉरवर्ड करू. तर ह्या धमकीमुळे, की माझ्या मॅरेजचं काय होईल, माझ्या समाजात माझं स्थान काय होईल, तर ह्या भीतीने ते पैसे देत जातात. आणि त्यांना वाटतं की थांबेल, कारण तो तसं सांगतो, हे हो गया, इसके बाद कुछ नहीं, इसके बाद कुछ नहीं, अशी पूर्ण गँगअप हे असते. आणि तर ह्याला तुम्हाला पुढे काय असं काय झालं तर मी अतिशय कॉन्फिडन्सनी सांगतो तुम्हाला, की ह्याने जर व्हिडिओ अपलोड केले तर तुम्ही बिलकुल घाबरू नका. यूट्यूबवर अपलोड करणार आहेत ना, ते यूट्यूबचा अल्गोरिदम असले व्हिडिओ काढून टाकेल, कारण न्यूडिटी असते त्याच्यावरती. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ अपलोड झाला की तिकडे जाऊन रिपोर्ट अब्यूज करून ते व्हिडिओमध्ये मार्क करून टाकायचं, की हे याच्यामध्ये न्यूडिटी आहे वगैरे. यूट्यूबचा अल्गोरिदम काढून तसंच मेटाचा काढून टाकतो, म्हणजे इन्स्टाचा काढून टाकेल. आता तुमच्या फॅमिलीबद्दल तर तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये त्यांना घ्यावं लागेल. आणि सर्वात चांगला डिफेन्स सांगतो ॲज अ लॉयर, AI डीप फेक. त्यांना सांगायचं की हा डीप फेक ऑडिओ आणि व्हिडिओ आहे, तो त्यांच्या मनात डाऊट क्रिएट करू शकतो. आता तो खरा आहे खोटा आहे ते तुम्हाला माहिती, पण डिफेन्स तर झालाच पाहिजे, घर वाचवण्यासाठी, नातं वाचवण्यासाठी. तर AI डीप फेकचा हा व्हिडिओ होता, आणि मला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात होतं, असं पहिलंच आपल्या बायकोला, आपल्या प्रियजनांना कन्फाईड करून टाकायचं. आणि ह्यांच्या, कारण एकदा पैसे तुम्ही दिलेत ना, तर ते थांबतच नाही. ब्लॅकमेलिंगचा तो रूलच आहे, की एकदा का तुम्ही पैसे दिलेत म्हणजे तुम्ही वल्नरेबल टार्गेट होता, आणि तुमच्याकडनं ते पैसे घेत राहतील.
सर, तुम्ही आता कॅमेरामुळे होणारे फ्रॉड ह्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. तर मला असा एक प्रश्न आहे, की जेव्हा आपण आपले फोनचे कॅमेरे असतात जनरली किंवा लॅपटॉपचे कॅमेरे असतात, तर असं म्हटलं जातं, की त्या कॅमेऱ्यांमधनं पण आपली डे टू डे लाईफ जी आहे ती टॅप केली जाते. कारण आपणच बऱ्याचशा ॲप्लिकेशन्सना ती परमिशन दिलेली असते. तर काही ॲप्लिकेशन्स असे असतात, की ज्याला द्यावीच लागते परमिशन, अदरवाईज आपलं कामच नाही होऊ शकत. तर त्याच्यातनं खरंच फ्रॉड्स होऊ शकतात का? अतिशय चांगला प्रश्न आहे, की म्हणजे सगळ्यांसाठी हा मी आज सांगणारा उपाय पुढे काय ह्याच्यासाठी. आता हा तुमचा कॅमेरा फोन आहे. ह्याच्यावरती आपल्याला हा जो कॅमेरा आहे ना, ह्याला आपल्याला बंद करता येत नाही. म्हणून वेब कॅम कव्हर, परत सांगतो, वेब कॅम कव्हर या नावाने तुम्हाला Amazonवरती एक छोटंसं कव्हर मिळतं. ते कव्हर तुम्ही लावायचं ह्याच्यावरती आणि ते असं स्लायडिंग कव्हर असतं. ते सगळ्यांनी लावणं गरजेचं आहे. आणि ज्यांना मिळत नाही त्याच्यासाठी पण मी एक चांगला उपाय सांगतो. आपण जेव्हा फायलिंग करतो, फायलिंग करण्यासाठी जे आपण बॉक्स फाईलला फाईल करतो, त्या बॉक्स फाईलला कागदाला होल होतात म्हणून त्याच्यावरती आपण एक प्लास्टिक चिटकवतो राऊंड कलरचं. त्याच्यातनं उडणारी जी टिकली असते ती टिकली सुद्धा तुम्हाला इथे लावता येते. म्हणजे मी स्त्रियांना कायम ॲडवाईस देत असतो, की तसा पण हा नवरा झालेला आहे तुमचा, क्वाझाई नवरा किंवा ही क्वाझाई बायको झाली आहे, तर त्याला टिकली लावून टाका. ओके, टिकली जी आहे ना ती तुमच्या कॅमेऱ्यावर लावा. मग तुम्हाला वाटेल की मला फेस आय डी चालत नाही, तर फेस आय डी जो फेस तो तसाही कॅमेराने होत नाही तुमचा. अच्छा. कॅमेऱ्याच्या बाजूला जो तुमचा जो इन्फ्रारेड असतो त्याने तुमचा फेस रेकग्नाइज होतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. टिकल्या स्वस्त मिळतात, टिकल्या लावत जा ह्याच्यावरती. सर्वात सोपं आणि हे आहे. बाकी काही कराल तर चांगला नाही दिसणार. तुम्हाला जो रंग पाहिजे, चंद्र पाहिजे, जो पाहिजे तो तुम्हाला मोबाईलला सजवा. कारण मोबाईल फ्रंट कॅमेरा हॅक होणं, कारण आपण फोन असाच ठेवतो, हॅक झाला तर तुमच्या बेडरूममध्ये काय होतंय ते तो हे करू शकतो. नंतर तुम्ही स्वतः काही ॲप्सला परमिशन देता कॅमेरा ॲक्सेसच्या, ते तुमच्या नकळत कॅमेऱ्याला ॲक्सेस करून तुम्ही काय करताय काय नाही, ॲम्बियन्स काय हे करत असतं. तसं पण मी आजच्या आपल्या पॉडकास्टच्या अनुषंगाने हे सांगू इच्छितो, की आज ह्या पॉडकास्ट चालू असताना सुद्धा तुम्ही काय म्हणताय, मी काय म्हणतोय, हे गुगल मला ऐकतंय, इंस्टाग्राम मला ऐकतंय, आता सुद्धा ऐकतंय ते. करेक्ट. आणि तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला पॉडकास्ट किंवा सायबर क्राईम बद्दल ॲड्स किंवा रील्स दिसायला लागले तर काही नवल नाही त्याच्यामध्ये. कारण ह्याला म्हणतात डिजिटल प्रोफाइलिंग. तर तुमचं आणि आमचं सगळ्यांचं एक प्रोफाईल ह्या मोठ्या कंपन्यांनी बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे मोठ्या कंपन्या म्हणजे कोण? Amazon, गुगल, मेटा, फ्लिपकार्ट, हे सगळ्या कंपन्यांकडे एक तुमचं प्रोफाईल आहे. आता हे किती डीप आहे सांगितलं तर तुम्हाला किती भीती वाटेल, की आपला ह्यांच्याकडे कसला डेटा आहे आपल्याकडे. तुम्ही कधी ऐकलं नसाल ह्या डेटाबद्दल. ह्याला म्हणतात अटेन्शन डेटा. अटेन्शन डेटा म्हणजे जेव्हा आपण मोबाईलवरती एखादं रील किंवा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आपण अशी स्क्रोल करतो, एखाद्या पोस्टवर आपण थांबलो, किती सेकंद कुठल्या पोस्टवर थांबलो हा डेटा त्यांच्याकडे आहे. ह्याला अटेन्शन डेटा म्हणतात. नंतर अशा पोस्टवर किती वेळ कुठचे थांबता, कुठच्या वेबसाईट बघता, कुठची सिरियल किती वेळा बघता, ह्याने इन्फरन्स डेटा तयार होतो. AI बेस्ड इन्फरन्स डेटा तयार होतो. AI मध्ये ताकद असते ते, की ह्याच्यातनं तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. हा डेटा पण त्यांच्याकडे आहे. आता हा जो डेटा अबाउट डेटा आहे, हा त्यांच्याकडे असल्या कारणाने ते तुमच्या अगदी सायकोलॉजी लेवलला तुमच्याकडे मार्केटिंग करू शकतात. आणि त्याच्यासाठीच हा डेटा लागतो. आणि अशा काही मोजक्या कंपन्या आहेत जो असा डेटा मिळवतात आणि त्या बेसिसवरती तुम्हाला ॲड्स टार्गेट केल्या जातात, की तुम्ही आता Amazonवर बघताय तर कुठच्या ॲडला थांबलात, कुठे जाऊन एक क्लिक करून बघितली, कुठे फक्त स्क्रोलचा डेटा सुद्धा ते करतात. आणि ते कसं करतात हे सांगितलं तर अजून तुम्ही गलित गात्र होऊन जाईल. ते प्रत्येक सेकंदाला, मायक्रो सेकंदाला तुमच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढतात आणि हा डेटा त्यांच्याकडे असतो. पण मग ह्याने फ्रॉड होऊ शकतो. हा जो डेटा आहे हा त्यांच्याकडे असल्या कारणाने म्हणजे, आणि हा डेटा विकल्याने तुमची जो पर्सनल डेटा आहे तो कॉम्प्रोमाइज होतो बेसिकली. आता खूप वेळा काय होतं माहिती आहे का, लोकांना ह्याच्यामुळे हिस्टेरिया पण होतो, की ह्याला कसं कळलं, त्याला कसं कळलं, म्हणजे हेच मला का दाखवत आहेत, त्यांना कोणीतरी बघितलं की काय मी या सिरियल बघतो किंवा हे वेबसाईट व्हिजिट करतो, ह्यामुळे तो त्रास तुम्हाला होऊ शकतो. आता सायबर फ्रॉड
हा जर डेटा फ्रॉडस्टरच्या हाती आला तर डेफिनेटली होऊ शकतो की तुमच्या चॉईसेस वगैरे मिळाला तर, पण नॉर्मली हा डेटा विकला जातो, हा कॉस्टली डेटा असतो. पण मग हा डेटा आपण विदाऊट कन्सेंट असा मानू शकतो का? ऑब्व्हियसली विदाउट कन्सेंट. पण कसं असतं माहिती का, तुम्ही कन्सेंट दिलेला असतो, तुम्ही कधी कन्सेंट वाचतच नाही. आपण सगळ्या ॲप्सला कन्सेंट दिलेलं आहे, खूप जणांना माहीत नसतं ना. आणि डेटा अबाउट डेटा काढून तुम्हाला बघा कसं आहे, जर तुम्ही सायकोलॉजिस्ट असाल आणि रिसर्च करत असाल, समजा सेक्स आणि सायकोलॉजीवर रिसर्च करत असाल, तर मुमकिन आहे की हा जो ॲप आहे हा तुम्हाला पर्वर्ट म्हणून डिक्लेअर करू शकतो की हा त्याच वेबसाईटवर जातो. किंवा आता तुम्ही जर केमिकल इंजिनियर वगैरे असाल किंवा तुम्हाला इंटरेस्ट आला आणि तुम्ही RDX, अमोनिया असं सगळं याच्यावर रिसर्च करत असाल, तर तो तुम्हाला डिक्लेअर करू शकतो की हा याचा टेररिस्टशी संबंध आहे म्हणून. आहे. किंवा तुम्ही वेब सिरीज बनवत असाल आणि रिसर्च करत असाल टेररिझमवरती आणि बॉम्बवरती आणि हे, तर तो त्या काळापुरता तुम्हाला क्लासिफाय करू शकतो की हे असं आहे म्हणून. त्यामुळे ही जी तुमच्या नकळत तुमचा ऑरा बनलाय की ह्यांच्याकडे, हा खूप दुःखद आणि त्रासदायक आहे आपल्याकडे. पण मग ह्यावर आपण काय ह्याच्यावर कायदा नाही आहे सध्या, ह्याच्यावर प्रगती होणं गरजेचं आहे, जनजागृती होणं गरजेचं आहे. आय थिंक हे आपलं पुढे काय तर ही जनजागृती आहे याच्यावर. कमिंग टू युअर फ्रॉड, की कॅमेराने फ्रॉड होऊ शकतो का तुमच्यावरती? कॅमेरा जर कॉम्प्रोमाइज असेल तर तुमचा अख्खा बेडरूम शूट करू शकतात. आणि पूर्ण जगामध्ये पोर्नोग्राफीचा खूप मोठा धंदा चालतो आणि त्या पोर्नोग्राफीमध्ये सर्वात हिट जो धंदा आहे त्याला लाईव्ह वेबकॅम म्हणतात. ह्याला लाईव्ह वेबकॅम कॉन्टेंट कन्झ्युम करणारे पैसे देऊन ह्या वेबसाईट्सवरती खूप लोक आहेत. त्यामुळे हे कॅमेराज कॉम्प्रोमाइज करतात आणि त्याला लाईव्ह दाखवतात. म्हणून तुमचा फ्रंट कॅमेरा बंद करणं गरजेचं आहे. मी तर भारत सरकारला हे सुद्धा सांगितलंय की आपल्या मोबाईलवरती, खूप साऱ्या TV चॅनल्सवरनं मी सांगितले, आपल्या मोबाईलवरती एक फिजिकल बटन असायला पाहिजे जे कॅमेरा बंद करून टाकेल, किंवा एक फिजिकल बटन असं पण असायला पाहिजे जो आपला मायक्रोफोन बंद करून टाकेल. पण ही माझी ॲडवाईस एवढ्या वर्ष अजून कोण मानत नाही, कारण ह्याच्यावरनंच तर सगळं मार्केटिंग होत आहे. तुम्ही बघा आता इंस्टाग्रामवर तुम्ही मायक्रोफोन बंद करून ठेवला असाल ना, तर 10 वेळा ते तुम्हाला प्रॉम्प्ट करत राहतील, तुमचा मायक्रोफोन बंद आहे, मायक्रोफोन नाही, ॲक्सेस द्या, तुमचा कॅमेराचा मला ॲक्सेस द्या. ते मागत राहतात कॉन्स्टंटली, कारण मग त्यांचा धंदा इफेक्ट करतो. आणि आता मगाशीच आपण जेव्हा प्रकारांबद्दल बोलत होतो सायबर क्राईमच्या, तेव्हा तुम्ही एक मुद्दा असा आणला होतात की लहान मुलं जे गेम्स खेळतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा ना. ओके, तर लहान मुलं जी गेम्स खेळतात ना, आता काही मी क्राईम्स बघितले माझ्याकडे आले होते, तर त्याच्यामध्ये चॅट नावाचा ऑप्शन असतो. आता तो जो चॅट असतो तो व्हॉट्सअप चॅट नाही आहे, तो गेम टू गेम चॅट आहे. तर त्याच्यामध्ये मुलं काही चॅट करतात, म्हणजे अभद्र चॅट करतील, सेक्शुअल एक्सप्लिसिट चॅट करतात, टीचर्सला शिवाय घालतात, प्रिन्सिपलला शिवाय घालतात, पालकांना शिवाय घालतात. आणि त्याच्यावरनंच काय होतं की असे चॅट कोणीतरी ते डाउनलोड करून, रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल केलं जाऊ शकतो, किंवा मुलांचीच गँग दुसऱ्या मुलांना ब्लॅकमेल करतात. तर ह्या चॅटवरती पालकांचं नजर असणं गरजेचं आहे. सायबर पालकत्व म्हणजे सायबर पेरेंटिंग हे प्रत्येक पेरेंटनी शिकायला पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये ह्याचे वर्ग व्हायला पाहिजे आणि प्रत्येक पाल्याने सायबर जगामध्ये मुलांबरोबर मोबाईल आणि सायबर ह्याच्याबद्दल त्यांना ज्ञान असणं आणि ते त्यांनी इम्प्लिमेंट करणं. म्हणजे सायबर सुरक्षा रूल्स घरापुरता मर्यादित प्रत्येक घरामध्ये असणं गरजेचं आहे. कसं आहे, जोपर्यंत सायबर सुरक्षा आपल्या कल्चरमध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्याचं अवलंबन करत नाही. आणि ते एकदा अवलंबन झालं की मग आपण सुरक्षित होत जातो. नुसतं ऐकून, नुसतं प्रबोधन ऐकून, पुस्तकं वाचून, एखाद दुसरा अँटीव्हायरस डाउनलोड करून किंवा फायरवॉल डाउनलोड करून सुरक्षा होत नाही. तर होलिस्टिक लागते त्याला सुरक्षा. तर मुलांबद्दल काय पाहिजे की जेव्हा मुलं ट्रॉमा दाखवतात, कोणाशी बोलत नाही, तुम्हाला मी केस सांगतो त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मराठी कम्युनिटीतलाच मुलगा होता तो मला वाटते 6वी-7वीतला असेल, एक्झॅक्ट आठवत नाही त्याला. पण त्याला सोशल मीडियावर राहण्याची, आता हा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. आमची जी सायबर अँड लॉ फाउंडेशन आमची जी NGO आहे यामध्ये रिसर्च केला होता. त्याच्यामध्ये असं कळलं की शाळेतल्या मुलांचे कमीत कमी 200 मित्र असतात सोशल मीडियावरती. आणि असे त्यांचे 3-4 अकाउंट असतात. त्यातलं एक अकाउंट त्यांच्या पालकांना माहीत असतं, बाकी 2-3 अकाउंट त्यांच्या पालकांना माहीतच नसतात की आपल्या मुलांचे सोशल मीडियावर असे अकाउंट आहेत. म्हणजे मला तर असं पण बघण्यात आलं, मी तर असं पण बघितलंय की माझे जे काही इंटर्न्स माझ्याकडे येतात ते लहानपणीपासून असं करत आलेत. आणि इंटर्नशिपमध्ये येताना ते माझ्याशी इंस्टाग्रामवरती एका आयडीने बोलतात, तर जेव्हा मला भेटायला येतं त्यांचं नावच दुसरं असतं. तर म्हणे हे का केलंय तू? तर म्हणे नाही, आई पप्पांना आवडत नाही ना म्हणून मी माझं ते नाव होतं. माझं नाव ते नाही, आता माझं नाव खरं नाव हे आहे. म्हणजे आय हॅव एन्काउंटर्ड दॅट.
तर विचार करा तुम्ही की हे किती, आणि हे रूढी रूढी झालंय, म्हणजे रूढी आपल्या समाजात रुजलंय चांगल्या पद्धतीने. मुलं असं करतात. का करतात? कारण पालकांचं आपण तितकं ह्याचं लक्ष देत नाही. इनफॅक्ट आपण असं प्राऊडली सांगतो, माझा मुलगा कायम इंटरनेटवरती असतो, तो काहीतरी करत असतो, माझ्यापेक्षा त्याला जास्त कळतं. हाच मोठा मुद्दा आहे. किंवा तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या मुलांना जर कळत असेल तर डोक्यावर बसणारच तो. मग ते कळण्यासारखं काय आहे? तू काही इंजिनिअरिंगचा कोर्स नाही केलाय त्याने, त्यांनी पण शिकूनच कळलं, तुम्ही पण करून घ्या ते. जर नाही कराल तर डोक्यावर बसणारच तो. तुम्ही सूट द्या, पण कायद्याच्या कचाट्यातली सूट द्या ना, म्हणजे बाउंड्रीज मधली सूट द्या. हा जो मुलगा होता, लहान मुलगा जो टीन होता, याला काय केलं की एका बदमाशाने फ्रेंड केलं फेसबुकवरती. मग त्याच्याशी तो चॅटवर बोलू लागला आणि ह्याची तारीफ करायचा, ह्याला विचारायचा वगैरे वगैरे, असं जे काय करायचं. मग कालांतराने त्याने ह्याला एक सेक्शुअल एक्सप्लिसिट व्हिडिओ पाठवला. तोपर्यंत त्या माणसाने काय केलं होतं, ह्या मुलाचा जो फ्रंट कॅमेरा आहे मोबाईलचा तो हॅक करून ठेवला होता. त्याला व्हिडिओ पाठवला सेक्शुअल एक्सप्लिसिट, पाठवत राहायचा त्याला. आणि जेव्हा तो व्हिडिओ मुलगा बघायचा आणि मॅस्टरबेट करायचा, तसं समोरून तो व्हिडिओ बनवायचा, कारण तो कॅमेऱ्यातच बघून हे करायचं ना तो, आणि तो त्याचा व्हिडिओ बनवून टाकलेला त्याने. हा म्हणजे सेक्शुअल एक्सप्लिसिट व्हिडिओ आणि त्याच्या बाजूला या मुलाचा व्हिडिओ, असं करून त्या मुलाला पाठवला त्याने, आणि त्याला त्याच्याकडनं तो पैसे मागू लागला. ह्या मुलाने, आई बाबा दोन्ही काम करायचे, त्याच्यामुळे घरातलं खूप साऱ्या गोष्टी विकायला लागला तो आणि पैसे द्यायचा त्यांना, पैसे काढायला लागला तो. असं करत करत ते पैसे द्यायला लागला. हे बघायचे की हा जरा वेगळा वागतोय, पण त्यांनी टाइमली ऍक्शन घेतली नाही, त्याच्यामुळे खूप सारे पैसे गेले. आणि मग जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्या मुलाने खूप साऱ्या चोऱ्या घरात केल्या होत्या, सोनं विकून टाकलं, दिलं होतं त्यांना. हे कळलं कोणाला, तर शाळेतल्या काउन्सिलरला म्हणजे असा शक आला की काय झालंय, आणि मग त्याने कन्फाईड केलं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत ज्या कंपल्सरी सायकोलॉजिकल काउन्सिलर्स असतात, त्यांनी सुद्धा मुलांकडनं सिग्नल पकडणं गरजेचं आहे. मी ह्याच्या पुढे जाऊन म्हणेन, पुरोगामी विचार आहे माझा हा. शाळेमध्ये AI बेस्ड इव्हॅल्युएशन ऑफ स्टुडंट्स हे चालू झालं पाहिजे. म्हणजे जे माणसाच्या डोळ्याला दिसतंय, म्हणजे आता काउन्सिलर असते ज्याच्याकडे खूप मुलं असतात, ताण जास्त असतो. AI बेस्ड म्हणजे मुलांना त्या AI इव्हॅल्युएटर समोर बसवायचं, त्याच्याकडे कॅमेरा असेल, तो कॅमेरा त्याच्या चेहऱ्याचे हावभाव, एखाद दोन प्रश्न विचारून ही कॅन कम टू अ कन्क्लुजन की ह्याच्यावर काही आघात झालाय, मानसिक आघात आहे, ह्याला स्ट्रेस आहे, याला कोण ब्लॅकमेल करतंय, ट्रॉमा आहे, आणि देन शी कॅन टेक ओव्हर. आणि असं सगळ्या शाळांमध्ये होणं गरजेचं आहे. तर आपण पुढची पिढी जी असं म्हणतात की 70-80% डिप्रेशनमध्ये आहे बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि वेगळं जे काही आता हाती मोबाईल आल्या कारणाने, त्याच्याशिवाय आपण म्हणजे आपण त्याचा मुकाबला करू शकू. त्या मुकाबल्यासाठी ही सायकॉलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टची जी पिढी आहे किंवा ती जमात आहे, त्याला खूप पटीने वाढवणं गरजेचं आहे. आणि आपण नाही वाढू शकलो तर आपण ह्याची AI मध्ये मदत घेऊन आपण त्याला एन्काउंटर करणं गरजेचं आहे. सर मला सांगा, आता आपण जेवढे काही सायबर फ्रॉड्स होतात किंवा जसे आपण वेगवेगळ्या वेबसाईट आपण डाउनलोड करतो किंवा गेमिंगमध्ये असतात मुलं, तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे आहेत ते ह्या सगळ्याला कितपत आळा घालू शकतात? काय ना, अँटीव्हायरस ही मागच्या जमान्याची गोष्ट झालेली आहे. आत्ताच्या काळामध्ये ही जी फ्रॉडस्टर्स असतात ना, त्यांनी जर मॅलवेअर बनवलं किंवा तो ॲप त्यांनी बनवला, तर एक VirusTotal.com नावाची वेबसाईट आहे. परत सांगतो, VirusTotal.com कोणी जाऊन बघू शकतो. त्याच्यावरती तुमचा व्हायरस चेक करता येतो की असणारे सगळे अँटीव्हायरस तुम्हाला पकडतायत का. मग ते जो त्यांचा मॅलवेअर किंवा कोड असतो तो तिकडे चेक करून पहिला घेतात आणि मग तो तुमच्याकडे पाठवतो. तुमचा अँटीव्हायरस तसाच चेक नाही करणार त्याला. आणि व्हायरस ही खूप मोठा प्रोग्राम होता, आणि ते छोटे एवढे प्रोग्राम लिहिले जातात, ते पकडले जात नाही. त्यामुळे पण अँटीव्हायरस असावा, फायरवॉल तुमच्याकडे असावा, ॲटलिस्ट फर्स्ट लाईन डिफेन्स. दुसरं, सायकोलॉजिकली तुम्हाला त्यात थोडं अजून बरं वाटतं. आणि तुम्ही केलेली जर घोडचूक असेल तर ती कोणाला ढकलायला कोणतरी पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही सांगता की अँटीव्हायरस नाही चालला, फायरवॉल नाही चालला, आता काय करू मी. म्हणजे असं तुम्हाला जेव्हा तुमच्यावर काही घटना घडते तेव्हा एक खांदा मिळतो तुम्हाला, की या खांद्यावर मी बंदूक टाकेन. सर तुम्ही मगाशी असं म्हणालात की सायबर अरेस्ट ह्याबद्दल पण डिजिटल अरेस्ट नावाचं. डिजिटल अरेस्ट, तर ते काय नेमकं? ओके, आता पहिली गोष्ट आपण सांगू इच्छितो आपल्या श्रोत्यांना की डिजिटल अरेस्ट नावाचा शब्दच आपल्या भारतीय कायद्यामध्ये नाही. आपल्याकडे फिजिकल अरेस्ट आहे, पकडून जेलमध्ये टाका किंवा पोलीस लॉकअपमध्ये टाका, हे दोन आपल्याकडे ऑप्शन. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय की तुम्ही तुमच्याच घरामध्ये तुम्हाला ठेवलंय, कम्प्युटर समोर बसून ठेवलंय, असा त्याचा अर्थ होतो. कम्प्युटर समोर किंवा मोबाईलच्या व्हिडिओ कॉल समक्ष तुम्ही बसून आहात खूप दिवस आणि काही ॲक्टिव्हिटी करायला सांगतात ते करतात. ह्याच्यामध्ये होतं काय की तुम्हाला
एक व्हिडिओ कॉल येतो किंवा फोन येतो. तो फोन इन्कम टॅक्समधनं येतो, ईडीमधनं येतो, टेलिकॉम रेग्युलेटरीमधनं येतो, कस्टम्सकडनं येतो आणि सडनली तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं जे कस्टम्समध्ये सामान होतं ते पकडलं गेलं. तुमचा हा जो इन्कम टॅक्सचा बकाया आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता आम्ही हे करतोय, तर तुम्हाला तो बकाया देणं गरजेचं आहे, जे काय आहे ते पैसे, नाही तर आम्ही तुम्हाला अरेस्ट करू. तो जो फोन करणारा समोरून माणूस असतो तो पोलिसांच्या कपड्यांमध्ये बसलेला असतो. आता मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला कसं चालतं ते. आता माझ्याकडे एक क्लायंट आले होते. ते होते आता मजा बघा की हे कोणालाही अरेस्ट करू शकतात. म्हणजे आपल्याकडे सेलिब्रिटीज झालेत, रिपोर्टर अरेस्टेड झालेत. माझा हा क्लायंट आहे तो IITN आहे, ex-IITN आहे, लॉयर झालेत, CA झालेत, सगळे झाले त्याच्या डिजिटल याच्या, पोलीस झालेत, डिजिटल पोलीस सुद्धा झालेले आहेत. तर आपल्याकडे ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. तर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? तर आता ही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता हे जे IITN होते हे सिनियर सिटीजन आहेत. ते US ला राहत होते. त्यांचा मुलाचं स्टार्टअप आहे आणि ते मुंबईत त्यांच्या घरी आले होते. मुंबईत नाही, ते टॅक्स भरण्यासाठी आले होते. आता कुठेतरी कळलंय त्यांना की हे टॅक्स भरण्यासाठी आलेले आहेत वगैरे वगैरे. तोच मुद्दा त्याने उचलून धरला. त्यांना कॉल आला की आम्ही ईडीमधनं बोलतोय आणि तुमचा एवढा टॅक्स आहे, तुम्ही आणि हे सगळं म्हणजे तुम्ही म्हणजे मोठा हे केलंय, आता तुमच्या मागे ईडी येईल आणि तुम्हाला जेल होईल, असं होईल तसं होईल, तर तुम्ही असे असे पैसे भरा. ते सिनियर सिटीजन होते. त्यांना सांगितलं कॅमेरा ठेव, बंद करू नका, तुम्ही पैसे देत जा. म्हणजे पैसे देत घेत गेले. मला सांगतो ते बँकेत गेले, तर तिथल्या पोलिसांनी बँकेच्या सगळ्या मॅनेजरला सांगून ठेवलं होतं कोणी सिनियर सिटीजन आला आणि FD तोडत असेल तर त्याला तोडू देऊ नका, आम्हाला सांगा फोन करून. हे जेव्हा तिथे गेले, बँक मॅनेजर त्यांना बोलला की FD नका, आम्हाला पोलिसांनी सांगितलं FD तोडायची नाही म्हणून, आणि त्यांना सांगायचं. ह्यानी त्यांना ओरडून सांगितलं मला तोडायची, तुम्हाला काय करायचं. म्हणजे ते इतके त्या डिजिटल अरेस्टच्या भीतीखाली आणि सायकोलॉजिकली मोटिवेटेड होते की त्यांनी ते करू दिलं नाही. तो कंट्रोल ठेवला होता पोलिसांनी आणि त्यांनी ती FD तोडल्या. त्यांनी असे 3.5 करोड रुपये त्यांचे गेले. म्हणजे त्यांनी वेगवेगळे FD तोडले गेले 5-6 दिवसामध्ये आणि त्यांनी ते हे केलं. कशापोटी? भीतीपोटी. तर पोलिसांची भीती, ईडीची भीती, इन्कम टॅक्सची भीती, सामाजिक जे काय भीती असतात, लोन्सच्या भीती, ह्या देऊन तुम्हाला एका ठिकाणी अडकवलं जातं. आणि तो समोरचा जो माणूस असतो तो ऍक्टिंग करत असतो. ते चांगले छान ऍक्टर असतात. ते कदाचित ते फील्ड ऍक्टर असू शकतील पण ते कॅमेरा समक्ष चांगली ऍक्टिंग करतात. ते पोलिसांचे कपडे घालतात, हे करतात आणि असं बोलतात, मागे असं जेल बिल दाखवतात आणि काय रे त्याला आणलंस का रे पकडून, त्याला तिकडे घेऊन जा, त्याला जणून लाता घाल, असं कोणतरी मागे बोलत असतं. आणि तो हा बात ऐकताना ऐकतो. आणि ही गडबड ही आहे ना की हे फेलिंग ऑफ पोलीस मशिनरी इन इंडिया सुद्धा आहे की जी सामान्य माणसामध्ये पोलिसांबद्दल भीती चुकीच्या कारणास्तव जी आपल्याकडे बसलेली आहे, बसवली गेलेली आहे, ते कुठे कुठे बदलण्याची पण गरज आहे. कारण पोलिसांची भीती बघून जर माणसांवरती फ्रॉड होणार असतील तर मग आपण कुठल्या स्थितीला आलेलो आहोत. बरोबर आहे. तर म्हणजे आणि आपण पोलिसांची भीती बघून पोलिसांनाच फोन न करणं किंवा दुसऱ्या पोलीस यांना फोन न करणं, स्थिती जरा गंभीर आहे सध्या. सर, जेव्हा फ्रॉड होतो तेव्हा जनरली वयानुसार त्यांचे टार्गेटेड विक्टिम्स असतात का? म्हणजे नेमकं ते काय, म्हणजे कुठली वल्नरेबिलिटी असते किंवा काय असतं? आता काय झालंय माहितीये, वय आणि सेक्स हे काही राहिलेलं नाहीये. काही जण मुलाला टार्गेट आहे, स्पेशालिटी आहेत. म्हणजे MD स्पेशालिटी कशी असते तसे ते राहिलेले. ते स्पेशलिस्ट काही मुलांवर टार्गेट करतात. त्यांना मुलांची सायकोलॉजी बोलायला, ट्रॅप करायला बरोबर माहित असतं. किंवा काही स्त्रियांबरोबर जातात. रिअल लाईफमध्ये म्हणजे स्त्रियांना टार्गेट करणारी माणसं असतात, हँडसम, देखणी वगैरे, ते स्त्रियांसाठी जातात. ते कुठे जातात? ते डेटिंग ॲप्स, मॅट्रिमोनियल ॲप्स. ते मॅट्रिमोनियल ॲप्स पण आपल्याकडे खूप आहेत. ते काय 4च नाही आहेत ते मोठे मोठे ॲप्स. आपल्याकडे ते जातीचे, धर्माचे असे भरपूर ॲप्स आहेत, छोटे मोठे करून. आणि मजा हे की जातीचे, धर्माचे जे ॲप्स आहेत ना किंवा ट्रस्टचे, संस्थानांचे, ते एवढे सिक्युअरच नसतात. कारण त्यांच्याकडे तसाही पैसा नसतो. त्यांना काहीतरी चांगलं करावं म्हणून ते बिचारे करत असतात आणि त्याचाच फायदा घेतात. ते कसं करतात ते मग उदाहरण सांगतो. आता माझी एक मैत्रीण होती, आहे म्हणजे ती जिवंत आहे. ती आयटामध्ये काम करायची. तर तिकिटिंग करायची. तर तिला आणि तिचं लग्न करायचं होतं. चांगल्या घरची होती ती लग्न करायचं होतं म्हणून ती कुठल्या तरी मॅट्रिमोनियल साईटवर गेली
तर तिथे एक जण, आता सोपी गोष्ट आहे सांगा मला, आयटामध्ये तिकिटिंगमध्ये काम करणाऱ्यांचा प्रत्येकाचा हिरो असतो लग्न करायचं किंवा मोठं टार्गेट असतं की मला ह्याच्यामध्ये समजा आता ॲक्टर असेल तर डिरेक्टर शी वुड एम किंवा प्रोड्युसर शी कॅन एम किंवा फायनान्सर शी कॅन एम. तसं आयटावाली वॉट शी कॅन एम, काय वाटतं तुम्हाला? पायलट को एक्झॅक्टली. तो पायलट बनूनच आला हिच्याकडे की कसा खेळला तो की मी पायलट आहे, तिच्याच जातीचं त्यांनी आडनाव धारण केलं, हिला म्हणजे मागणी घातली वगैरे, सगळं ऑनलाईन ना ह्याच्यावरती. आणि मग तो सडनली फ्लाय करत असताना तसं त्यांनी कुठल्या तरी परदेशातनं हिला वस्तू पाठवल्या, ते कस्टम्समध्ये अडकल्या, मग त्या कस्टम्स वाचवण्यासाठी हिला सांगितलं पैसे मला जमा कर, आणि ही जाऊन पण कॅश काढून त्याच्या अकाउंटमध्ये कॅश जमा केली ₹1,00,000-2,00,000 ह्या भरामध्ये. आणि नंतर म्हणजे 2दा-3दा असं सगळं झालं की मी तुला घड्याळ पाठवलंय, मी तुला सोनं पाठवलंय, आणि त्या सोन्यामध्ये त्याच्यामध्ये ती ट्रॅप झाली, ते पैसे गेले याच्यावरती. तर हे सायकोलॉजिकल, मगाचपासून तुम्हाला मी सांगतोय की सायबर क्राईम आणि सायकोलॉजीचा एवढा घनिष्ठ संबंध आहे. आपण फक्त सायबर क्राईम बोलत असतो, बरोबर. पण खेळतात मनाच्या माणसाच्या मानसिकतेबरोबर, आणि तिथे आघात करणं, तिथे हे करणं खूप गरजेचं झालेलं. सर आता एवढे म्हणजे बँकांमधले जे फ्रॉड्स आपण आता बोललो किंवा पोलीस पण जाऊन खरं तर बँकांना सांगतात की अमुक अमुक झालं तर करू नका, आणि आता सगळ्याच बँका डिजिटलाइज झालेल्या आहेत. तर एवढं सगळं होऊन सुद्धा आपण ह्या फ्रॉडवर आळा का नाही आणू शकत? ह्याला खूप सारी कारणं आहेत. पहिलं मुख्यतः कारण हे आहे की हा ऑर्गनाइज्ड क्राईम आहे. ऑर्गनाइज क्राईम असल्या कारणाने हे फक्त भारतातनं होतच नाही आहे, हे कंबोडियातनं, बँकॉकमधनं, दुबईमधनं, थायलंडवरनं पण होतं. आता कंबोडिया वगैरे अशी जागा आहे जिथे काही जागा आहे तिथे त्यांचं देशाचं जे सरकार आहे त्याचं पण तिथे राज्य चालत नाही, तिथे गँग्स राज्य करतात, जे ड्रग्ज वगैरे कार्टल्स वगैरे, ते कार्टल्सच्या तिथे लोक लिटरली आपल्या भारतातनं स्लेव्ह बनवून घेऊन गेली जातात, आणि ती लोक हे सगळे ऑपरेशन करत असतात. एक गोष्ट, त्यांना आपलं पकडणं जरा कठीणच असतं. दुसरं हे जे आहे की आपण जरी पोलिसांनी जरी ट्रॅक केलं तर ते IP ॲड्रेस हा आपला शेवटचा काय म्हणतो तो दुवा असतो जिथे ट्रॅक करणार की ह्या IP ॲड्रेसवरनं हे झालंय. मग त्याच्यासाठी ही लोक VPN वापरतात, त्याला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्किंग असं म्हणतात, ज्याच्यामध्ये IP ॲड्रेस कॉन्स्टंट नाचत असतो, कधी इथला असतो, तिथला असा असतो. किंवा IP ॲड्रेस स्पूफिंग करतात, म्हणजे मला कायम तो IP ॲड्रेस दिसेल नायजेरियातनं आलाय, पण तो नसतो नायजेरिया, तो बँकॉकमध्ये बसलेला असेल. तर ती लोक पण तितकीच हुशार झालेली असतात, तर ते त्यांना जे दाखवायचे ते तुम्हाला पोलिसांना दाखवतात, त्यामुळे ते डिफिकल्ट होऊन जातो. दुसरी गोष्ट की सर्वात मोठा दुवा जो ह्याच्यात हे आहे की पोलिसांना एकदा का IP ॲड्रेस बाहेरचा दिसला, त्यांचा जो इन्व्हेस्टिगेशनचा जो दायरा असतो तो मंदावतो. कारण आपल्याकडे जे इंटरनॅशनल सायबर क्राईम ट्रीटी आहे ती आत्ता येते, जे ऍक्टिव्ह व्हायला तरी 2-3 वर्ष जातील. त्यामुळे बाहेरून जेव्हा आपल्याला काही डेटा मागवायचा आहे किंवा बाहेरच्या लोकांना आपल्याला प्रॉसिक्यूट करायचं आहे, ते अजूनपर्यंत झालेलं नाही. इतक्या वर्षात, मी मागच्या 20 वर्षात बघतोय, मी त्याच्यामागे गोंगाट पण चालू आहे माझं, ज्या ह्या ट्रीटीज आहेत त्याच्यामध्ये कमजोरी आहे आपल्याकडे. तिसरी, जे भारतातल्या आपण क्राईममध्ये घ्या, भारतातल्या क्राईममध्ये काय होतं की एखाद्याचा पैसा फ्रॉड केला, सगळ्यांना हाच प्रश्न असतो की मेरे अकाउंट से पैसा लिया, कोणाच्या अकाउंटमध्ये तरी टाकले आणि मग तिथून दुसऱ्या अकाउंटला गेले, हे अकाउंटची चैन तर दिसते ना, तुम्ही त्यांना पकडा. पोलीस त्यांना पकडतात, पण ती लोक चोर नसतातच. ती लोक कोण असतात, हे त्यांनी हे अकाउंट हायरवर दिलेलं असतं, जे पण फ्रॉड आहे, जे पण चुकीचं आहे, फ्रॉड नाही पण चुकीचं आहे, ते जे आपले अकाउंट हायरवर देतात त्यांना आपण म्यूल अकाउंट असं म्हणतो, म्हणजे त्यांना गाढवासारखं वापरलेलं असतं. त्यांच्या अकाउंटमध्ये ते फ्रॉडचे पैसे घेतात, त्यांच्याकडनं कॅश काढून घेतात, त्यांना 10% देतात किंवा 10,000. माझ्याकडे डोंबिवलीवरनं माणसं आली होती, पूर्ण गाव याच्यात इन्व्हॉल्व होता, आणि चांगल्या स्त्रिया, चांगले फॅमिली, त्यांना असा एक जो त्यांचा मास्टर माइंड आला, त्यांनी पूर्ण गावालाही स्कीम देऊन सगळ्यांचे अकाउंट, आपल्याकडे अकाउंट म्हणजे काय, लॉग इन आणि पासवर्ड आणि पासबुक आणि चेकबुक आपल्याकडे येऊन टाकले. सगळ्यांना वाटलं आपल्याला मस्त पैसा मिळतोय, सगळे गळीत गात्र झालेले आहेत. कारण पोलिसांवरती आहे, तर पोलीस त्यांना क्रिमिनल बनवायचं की विटनेस बनवायचं, असं होऊन जातं. ते जेव्हा पोलिसांना ऍक्च्युअल कोण मिळत नाही तेव्हा ह्यांनाच उचलून आणतात. दाखवायचं असतं पोलिसांना पण की डिटेक्शन केलंय आपण, ह्याला सुद्धा बळी न पडणं हे किती गरजेचं आहे. तर आपण ह्यांना पकडतो, त्यांच्या खाली जी हे असतात त्यांना पकडतो. हे कोण असतात, मॉलमधले कामगार, गरीब लोक, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा त्यांचं अकाउंट बनवून त्यांना तिथे फसवलं जातं, आणि असं मोठं हे करतात. तर सांगू इच्छितो की ह्यांचे जे गँग लिडर असतात, ते जे पूर्वीचे जे गँगस्टर होते,
ते हल्ली अशी कामं करायला लागलेत आणि ते म्हणतात मैं तो अकाउंट्स का धंदा करता हूँ करती हूँ. करतात काय हे, आणि अकाउंट्स कोणाला लागतात? बेटिंगच्या वेबसाईटवाल्यांना, गेमिंगच्या वेबसाईटवाल्यांना, जे वेडीवाकडे कामं करतात आणि ज्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात यांच्या माध्यमातून करून त्यांच्याकडनं कॅश काढून ह्यांना लटकवण्यात येतो. त्यामुळे आपल्याला मिळतं, पण ह्यांचा सर्गना मिळत नाही. ह्यांचा जो सर्गना असतो, ह्यांचा गँग लीडर असतो, ह्यांच्या मागे मास्टर माइंड असतो, तो कोणतरी बाहेर असतो. तो नेहमी इंडियामध्ये चायनीज असू शकतो, तो कोणी असू शकतो. तो इंडियामध्ये कोणाशी तरी संलग्न करून तो करतो. त्यामुळे आपल्याला रोखताना कठीण होऊन जातं, कारण तो मास्टर माइंडच मिळत नाही प्रत्येक वेळेला. त्यामुळे हा फ्रॉड असा वकाळत जातो आणि IP ॲड्रेस ते पूर्णपणे विचार करून करणारे हे फ्रॉड. आणि हे भारतालाच फक्त असं होतात असं नाही, हे US मध्ये होत आहेत, UK मध्ये होत आहेत, जगभरात हे सगळं होत आहे. म्हणजे एक साधारण एवढं मोठं जाळं खूप मोठं पसरलेलं जाळ आहे, जागतिक जाळ आहे. म्हणजे इट इज नॉट गँगिंग अप इन इंडिया, इट इज मल्टीनॅशनल. बरोबर. सर, आपल्याकडे ना काही प्रेक्षकांचे पण प्रश्न आहेत. म्हणजे रोहन खरे आहेत नाशिकचे, ते विचारतायत की माझा मोबाईल, माझं वॉच, लॅपटॉप हे सगळंच आपापसात लिंक्ड आहे. तर त्यांनी काही प्रॉब्लेम तर होणार नाहीये ना? आता हा जरा जनरल प्रश्न झाला. आपल्याला हे जाणणं जरुरी आहे की ते अँड्रॉइड आहे की iOS वरती आहे, कुठलाही असेल. प्रॉब्लेम काही होत नाही लिंक्ड असल्या कारणाने. तुम्ही प्रत्येकाचे जे परमिशन्स असतात ते चेक करून घ्या. कधी कधी काय होतं, तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये परमिशन्स नाही दिल्यात, पण काही तिकडे दिल्यात, जास्त म्हणजे जनरल पर्पज तुम्हाला मी हे सांगू, तर प्रॉब्लेम जो होतो डेटा जिथला लीक होण्याचा प्रयत्न नोटिफिकेशन्स मधनं होतो. तर शक्यतो आपण नोटिफिकेशन्स बंद करणं, कारण त्याच्या मी तुम्हाला सांगितलं की स्क्रीनचाच फोटो काढून घेण्यात येतो. तर स्क्रीनवर आपले नोटिफिकेशन येतात, त्याच्यात पॅन नंबर पण येतो, त्याच्यावर पिन नंबर पण येतो, OTP पण येतो. पण कसं झालंय, OTP वरती जनप्रबोधन करत राहणं हे गरजेचं आहे आपल्याला. कारण OTP काय आहे, ही तुमच्या लॉकची किल्ली आहे, तुमच्या बँक अकाउंटची किल्ली आहे, तुमच्या व्हॉट्सअप अकाउंटची किल्ली आहे. OTP दिल्याने तुमची सिक्युरिटी भेदली जाते तुमची कुठली. तर आपण कसं फोनवर OTP कोणालाच द्यायचं नाही. आज आपण म्हणजे पुढे काय, तर आजच्या दिवशी आपलं मोस्ट इम्पॉर्टंट टेकअवे काय असायला पाहिजे, की कुठल्याही परिस्थितीत OTP कोणाला द्यायचा नाही. ही सवय लावलीत तुम्ही की मग तुम्ही खरंच कोणाला OTP देणार नाही. मग आपल्याकडे कोण OTP मागतं? तुमचे चार्टर्ड अकाउंटंटचे जे स्टाफ असेल, तो कधीतरी फायनान्सला OTP मागू शकतो. तर माझं असं मत आहे की चार्टर्ड अकाउंटंटच्या स्टाफला पण, किंवा चार्टर्ड अकाउंटिंगच्या किंवा कॉर्पोरेटची काही कामं असतील तुमची, म्हणजे कंपनी लॉची वगैरे, तुम्ही तिकडे जा आणि करा. पहिले करायच्यात ना, म्हणजे इतकं काय झालंय की नाही केलंय म्हणून, तिकडे जाऊन करा. तर एक असं ब्रीद बनवलं ना, मी OTP देणार नाही. काय होईल, सुरुवातीला काही लोक तुम्हाला म्हणतील काम नाही हो रहा, वो नाही हो रहा, तो लेट तुम्हाला होणार आहे, पण पैसे तुमचे वाचतील. तुम्ही रूल बनवून टाका जीवनामध्ये, OTP देणं नाही. पण सर, हल्ली जेव्हा डिलिव्हरीसाठी येतात, मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत जे डिलिव्हरीज करतात हो ठीक आहे, समोरासमोर देताय ना तुम्ही. हां. आता समजा DHL वाला आला तुम्हाला डिलिव्हरी देण्यासाठी, किंवा काही, ते समोरासमोर डिलिव्हरी आहे, अच्छा. तर तो काही प्रॉब्लेम नाहीये. मी फोनवर म्हणतोय, फोनवर काय करायचं असेल तर ते देऊ नका. आता फोनवर पण हीच जर स्कीम तुम्ही पुढे नेलात की डिलिव्हरी वाला आलाय, तो फोनवर OTP घेतोय, तो कोण आहे तुम्हाला काय माहिती आहे, आणि तो त्याचाच OTP घेतोय काय माहिती आहे तुम्हाला. बरोबर. त्यामुळे जेव्हा तुम्हाला ओपेक असेल ते OTP देऊ नका. सर, आपला दुसरा प्रश्न आहे सावनी देशमुख दहिसरवरनं, की QR कोड स्कॅन करणं सुरक्षित आहे का? QR कोड स्कॅम हा खूप मोठा पुढे चाललेला मोठा स्कॅम आहे. फक्त काय त्याच्यामध्ये रक्कम कमी असते, त्या खूप सारे पैसे जात नाही त्याच्यामध्ये. पण हल्ली फ्रॉडस्टर्स QR कोड बदलतात. पाणीपुरीवाले पण आजकाल QR कोड काय करतात, ते एक QR कोडचा स्टिकर घेतात, आपला स्वतःचा बनवतात, आणि त्या पाणीपुरीवाल्यांनी जे ठेवलेलं असतं ना QR, त्याच्यावर जाऊन तो आपला स्टिकर चिटकवून टाकतात. तुम्ही स्कॅन केलात आणि पैसे पाठवलेत की ते पाणीपुरीवाल्याला दिवसभर मिळत नाही पैसे, दिवसभर हा आपला पैसे ह्याच्याकडे ट्रान्सफर करत असतो. म्हणजे हा सोपा फ्रॉड आहे, इतका होत राहतो. तर तिथे अवेअरनेस काय आहे की तुम्ही चेक करणं की QR कोडवर स्कॅन केलात की लगेच पैसे जात नाही. समोर दिसतं की हा पैसे ह्या माणसाला, अमित शर्माला पैसे चालले, एकदा बोलण्याची सवय टाका. ज्याला पैसे देतात ना त्याला अमित शर्मा ना, तो बोलेल हा, मग पैसे द्यायचे ते. बरोबर. हा एक कन्फर्मेशन. आपल्याकडे काय, स्कॅन करायचं, दिया झालं. म्हणजे दिया ही कन्फर्मेशन नाहीये ना. एकदा नाव घ्या ना त्याचं, त्याला कळेल की तो बोलू नाही मेरा नाही आहे, मग तो जागृत होईल. QR कोडवर कधी पण पैसे देताना ते नाव येतं, ते बोला. ही सगळ्यांनी आतापासून एक सवय, पुढे काय तर ही सवय लावणं गरजेचं आहे. QR कोडवर नाव जेव्हा स्कॅन केल्यावर तुमच्या पुढे येतं, त्या समोरच्याला बोलून दाखवा, बस. ह्यामुळे सगळे QR कोडचे फ्रॉड टाळण्यात येते, टाळू शकतो आपण. सर, आपला तिसरा प्रश्न आहे राजेश नाईक यांचा नागपूरवरनं, की माझ्या इनकॉग्निटो मोडवर माझी सर्च हिस्ट्री मी डिलीट केली
की नाही म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम तर होणार नाहीये ना? इनकॉग्निटो मोड जो आपला ब्राउझरचा असतो, म्हणजे सफारी, क्रोम ह्याचा जो ब्राउझर असतो, प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी असतो. आपण काय सर्च करतोय, काय सर्च करत नाहीये, ते इनकॉग्निटो मोडमध्ये जेव्हा ब्राउझर असतो, तेव्हा तो तुम्हाला ट्रॅक करत नाही. आणि तुम्हाला दुसरं वाचायचं असेल याच्यामध्ये, की तर तुम्ही नेहमी ब्राउझरमधनं आपली हिस्ट्री डिलीट करत जा. हिस्ट्री डिलीट करत चला. कुकीज ज्या असतात आपल्याकडे त्या डिलीट करत चला. त्यामुळे पण तुमची प्रायव्हसी अजून मेंटेन होण्यामध्ये फायदेशीर होतं. इनकॉग्निटो मोडमध्ये जो ह्याने प्रश्न विचारला ह्याच्यात काही त्यांना प्रॉब्लेम होणार नाही. दुसरी गोष्ट मी अशी सांगू इच्छितो, की परत तुमच्याकडे कुठचा मोबाईल फोन आहे आणि तो किती सिक्युअर आहे. अशी मान्यता आहे, की ॲपल फोन म्हणजे iOS ऑपरेटिंग सिस्टम ही Androidपेक्षा जास्त सिक्युअर असतं. तसं असतं. पण जर डिटरमाइंड हॅकर असेल, तर तो iOSला पण हॅक करतो. आता माझ्याकडे 2 दिवसापूर्वी हे आलं होतं, की आता सगळे आयफोन टाईप सी वाले आलेत. तर ते टाईप सी हा वल्नरेबल झालेला आहे. पहिले कसं होतं, आयफोनला कुठचाही पेनड्राईव्ह लावता नाही यायचा. आता आयफोनला तुम्ही टाईप सी वाला जो पेनड्राईव्ह असतो तो आरामात मागून लावू शकता तुम्ही ह्याच्यावर. त्याच्यामुळे आपण एक्सपोज होत चाललोय. आणि आता सगळेच फोन टाईप सी वाले होणार, त्याच्यामुळे आरामात टाईप सीचे स्टोरेज डिव्हाइस आपल्याला लावता येतील. आणि स्टोरेज डिव्हाइसमध्ये जर तुमचा मॅलवेअर असेल, व्हायरस असेल, काही हॅक करण्याची हे असेल, तर तुमच्यावर ते खतरा होऊ शकतो. तर कसं आहे म्हणजे परत सांगतो, अवेअरनेस. मग आपण फोनमध्ये जर बघायचं आहे, तर आपला फोन गरम होत नाहीये ना जास्त, म्हणजे आपल्या मोबाईलमधनं काही अपलोड होत नसतं. बॅटरी जास्त कन्झम्पशन होत नाहीये ना, म्हणजे परत तेच की आपल्या मोबाईलमधनं काही अपलोड होत नाहीये. की मोबाईलमधनं जेव्हा बाहेर जातं त्याला अपलोड डेटा म्हणतात. तर हे हप्त्यातनं एकदा चेक पण करून घ्यायचं, की आपला अपलोड डेटा नेहमी कमी असतो, डाउनलोड डेटा जास्त असतो. अपलोड डेटा जास्त तर होत नाहीये ना, तर तो अपलोड डेटाची हिस्ट्री जाऊन चेक करायची, काय काय अपलोड होतंय. म्हणजे आपल्याला माहीत नसताना ज्या गोष्टी अपलोड होत असतील, तर मोबाईल हॅक होण्याची हे असते. तर माझं जेव्हा मी मोठ्या पोलिसांची, वकिलांची लेक्चर घेतो, तेव्हा मी असं आवर्जून सांगतो, की जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या मोबाईलमध्ये खूप महत्वाचा डेटा आहे, तर तशी आपण दिवाळीची साफसफाई करतो, तशी 6 महिन्यात एकदा मोबाईलची दिवाळी आणायची आणि सगळं मोबाईलमधनं डिलीट करून टाकायचं. त्याला फॅक्टरी रिसेट असं म्हणतात. फॅक्टरी डेटा सगळा बॅकअप घ्यायचा, फक्त डेटा बॅकअप घ्यायचा, ॲप बॅकअप घ्यायचा नाही. आणि सगळा अख्खा मोबाईल फॅक्टरी रिसेट करून टाकायचं. त्यामुळे काय होतं, असे काही ॲप्स असतात म्हणजे जे फ्रॉडस्टर जे तुमच्यावर ॲप टाकतात ना, ते तुम्हाला ॲप स्टोअरमध्ये कधीच दिसत नाही. तर ते सगळे ॲप्स डिलीट होऊन जातील. आणि तुमचा मोबाईल जर कोणी काही हॅकिंगचं किंवा ट्रॅकिंगचं काही लावून ठेवलं असेल तुमच्यावरती, तर ते डिलीट होण्यामध्ये मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट, नेहमी आपले ॲप्स जे आहेत ते अपडेट करत राहा. ओके, ते अपडेट करत राहण्याने काय होतं, जर वल्नरेबिलिटी ॲपमध्ये असेल तर ती पॅच पण होऊन जाते. ती जर अनपॅच राहिली तर युअर मोबाईल मे बी हॅक्ड फॉर लॉंगर ड्युरेशन. तर मोबाईल तुमचा सुरक्षित राहण्यासाठी तुमचे मोबाईलचे जे ॲप्स आहेत ते नेहमी पॅच करून ठेवायचे, म्हणजे अपडेट करून ठेवायचे. ते तुमच्या मोबाईलमध्ये बघा, काय जे काही फालतू ॲप्स असतात ना, खूप जण काय आपल्याकडे ग्रीडी असतात, ते नुसतं पैसेच जमा करत नाही, जसे ॲप्स पण जमा करत राहतात. हा आवडला जमा, तो एकदा काम झालं की डिलीट करा. म्हणजे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की तुमचा मोबाईलमध्ये 1 आणि 2 स्क्रीनचेच ॲप भरलेले जास्तीत जास्त असावे, तेवढ्यात काम होतात, आपली सगळे ॲप्स होतात. तिसरा स्क्रीन आला की लगेच विचार करायचं की घेतले फालतू ॲप कुठले डिलीट करायचे आपले, म्हणजे ती वेळ आली असं, कारण की आपल्या डोक्याला सेन्सिटिव्ह करून ठेवायचं. तिसऱ्यामध्ये ॲप गेलाय, चला नको ते डिलीट करून टाकू. आणि मजाही सांगतो की तुम्ही जर अल्ट्रा सिक्युअर माणूस असाल आणि राहायचं असेल, तुम्ही जर पॅरानॉइडच असाल, तर फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, जीमेल हे ॲप डिलीट करायचे. जेव्हा तुम्हाला वापरायचे आहेत ते ॲप स्टोअरवरून डाउनलोड करायचे. 5च मिनिटं लागतात त्याला, 2-3 मिनिटंच लागतात. मग कशाला तो ॲप ठेवून ट्रॅकर नाव ठेवायचं तुम्हाला, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर हे जरा हे आहे, पण तुमची सुविधा जाते पण प्रायव्हसी येते तुम्हाला. बरोबर. ओके, तर आता सुविधा आणि प्रायव्हसी, सुविधा आणि सिक्युरिटी विल नॉट गो हँड इन हँड. हाच बॅलन्स इस्टॅब्लिश करण्यासाठी सगळ्यांची जद्दोजहद चालते. पण जर नसेल तर मग आपल्याला थोडंसं आउट ऑफ द ब्लॉक विचार करून आपली सुरक्षा स्वतःची आपल्या हातात घेणं गरजेचं आहे, तरच सुरक्षित राहू शकता तुम्ही. ॲपल चांगला की अँड्रॉइड चांगला ह्याच्या जर भांडणीत आपण पडलो, तर एक डिटरमाइंड हॅकर, जसा डिटरमाइंड चोर असतो तो सैफ अलीच्या घरी पण चोरी करू शकतो, तसाच प्रकारे तो तुमच्या ॲपलवर पण चोरी करेल. पण जनरल मी माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या वापरामध्ये मी ॲपल फोन वापरतो. माझ्याकडे सगळे मॅक कम्प्युटर आहेत, मॅकबुक आहेत. मला असं वाटतं की पहिली लेवल ऑफ सिक्युरिटी जरा बेस लेवल चांगला असला तर ते
अतिउत्तम करता येतं. म्हणून असं जनरल धारणा आहे. पण असं काही सगळेच काही ते घेऊ शकतात, वापरू शकतात अशी काही गरज नाही आहे. पण आणि जे तुम्हाला आवडतं त्याच्यावरती. पण बाकीचे कंडिशन्स आपण केल्या, की ॲप्स डिलीट करणं, इनकॉग्निटो मोडमध्ये तुमचा हे वापरणं, Google ऐवजी DuckDuckGo नावाचा ब्राउझर वापरणं. DuckDuckGo हा ब्राउझर हिस्ट्री ठेवतच नाही. हा प्रिव्हेसी ओरिएंटेड हा आहे. DuckDuckGo नावाने तो ॲप आहे. डाउनलोड फ्री आहे. तो वापरू शकता तुम्ही त्याच्यावरती. मोबाईल कॅमेरावरती काळा स्टिकर लावणं, जो विकत मिळतो वेबकॅम स्टिकरच्या नावाने, किंवा टिकली लावणं, हे गरजेचं आहे. खूप वेळा तुमचा मोबाईल जेव्हा वापरात नसेल तेव्हा तो उलटा ठेवणं, स्क्रीनकडनं ठेवणं, हेही तेवढं चांगलं तुम्हाला बेसिक प्रिकॉशन घेता येऊ शकतं. कधीही मोबाईलमधनं सगळे OTP डिलीट करून टाकणं हेही चांगलं आहे. कारण तुमचा ट्रॅक दाखवतो तुम्ही किती पैसे कमी काढले गेले, हे ना हिस्ट्री, प्रायव्हसी आपल्याला मेंटेन राहते त्याच्यामध्ये. मोबाईलचा जो फोटो ॲप असतो त्याला पासवर्ड लावणं गरजेचं आहे. कारण कधीतरी आम्ही कोणाचे मोबाईल हातामध्ये देतो तर तो होतो. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणालाही तुमच्या मोबाईलवर फोन करायला देऊ नका. आणि अनोळखी माणसाला तर बिलकुल द्यायचं नाही. आणि माझं म्हणजे जरा जास्त आहे, पण आपल्या मुलांना आपला मोबाईल देऊ नका जर तुम्ही सेन्सिटिव्ह काम करत असाल. कारण मुलं काही करतात, त्यांना म्हणजे बुद्धी नसते त्यांची तेवढी, आणि ते एखादं ॲप डाउनलोड करतील आणि त्या ॲपमुळे, फ्री ॲप असेल आणि त्याच्यामुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो आणि तुमचं लक्ष नसेल त्याच्यामध्ये, तर ते खूप महागात जातं तुम्हाला. तर मोबाईल प्रत्येक 6 महिने फॅक्टरी रिसेट करणं सर्वात बेस्ट. आणि लास्ट, जमत असेल तर तुमचं सेन्सिटिव्ह असाल तुम्ही, तर मोबाईल विकू नका. नवीन मोबाईल जेव्हा तुम्ही घेता तेव्हा जुने मोबाईल तसे पण किंमत जास्त येत नाही त्याची, आणि त्याला फोरेन्सिक्स वापरून आपल्याला सगळं रिकवर करता येतं त्याच्यामधलं, आणि कोणीतरी तुमच्या विरोधात वापरेल. तर जर मोबाईल वापरायचा असेल तर त्याला 3, 4, 5 वेळा फॅक्टरी रिसेट करा, टाका डेटा, खूप प्रिकॉशन घेऊनच विका. नाहीतर जर सेन्सिटिव्ह असेल तर मी तर माझ्या सगळ्या जे काही मोठा ह्यांना जेव्हा माझं भाषण चालतात तेव्हा त्यांना सांगतो, विकू नका, काय ठेवून द्या सोयीनियर म्हणून बॅटरी काढून, कामी येऊ शकतो, किंवा आपला डेटा तर लीक होत नाही त्याच्यामुळे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सर. सर, आज आपण खूप वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण बोललो आणि इतकं नॉलेज आम्हाला तुमच्यामुळे मिळालं. सर, थँक सो मच. तुम्ही पुढे कायच्या ह्या भागात आलात, आणखीन तुम्ही तुमचा इतका महत्त्वाचा वेळ आम्हाला दिलात. आणि थँक्यू. सर, तुमच्यामुळे आम्हाला ना म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला फारच थोडके किंवा नेहमी ऐकतोय आम्ही, किंवा जे आम्ही न्यूजवर बघतोय त्याच फ्रॉड्सबद्दल आम्हाला कळत होतं. पण त्यासाठी घेतली जाणारी काळजी काय काय असावी त्याबद्दल आम्हाला खरंच खूप कळलं. त्यामुळे सर, तुमचे खूप खूप आभार. बरं, थँक्यू, अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर न्यू चॅनल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण सायबर फ्रॉड सारख्या अत्यंत गंभीर विषयावर सरांनी अगदी सोप्या पद्धतीत आपलं मार्गदर्शन केलंय. पुढे काय मध्ये आणखीन कुठले विषय यायला हवे याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता. आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज तर आहेच, त्याला फॉलो करा आणि आपलं पुढे काय हे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे पुढे येणारा एकही एपिसोड तुम्ही मिस नाही करणार. तर बघत राहा पुढे काय.